नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर.जे. कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. तर श्रोते हो, आज रविवार आहे आणि आजसुद्धा दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे आपल्या जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन. आपल्याला आज अतिशय सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या सर्व मान्यवरांनी पाठवलेल्या आहेत आणि रचनांचा ओघ जास्त आहे, त्यामुळे जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करूया. आणि आजच्या शोला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या काही ओळींमध्ये लिहिलं आहे की चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा, हा खेळ शब्दांचा. होय, आपण आजच्या शोमध्ये पुन्हा नवनवीन शब्दांचा जो खेळ आहे तो सजवणार आहोत. आपल्या या शोनं 4 वर्षे पूर्ण केलेली आहेत. तुमच्या सर्वांचं शोवर असलेलं भरभरून असं प्रेम, तुमच्या सर्वांचा सक्रिय असलेला सहभाग आणि आपले जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांचं एफएमवरील आणि शोवरील भरभरून असं प्रेम, त्यामुळं आपल्या शोचा हा निरंतर असा प्रवास जो आहे तो चालू आहे. आणि आजच्या शोकडं वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की हल्ली मी फार कमी बोलतो, हल्ली मी फार कमी बोलतो कारण माझ्या शब्दांचे विपर्यास होतात, हल्ली मी फार कमी बोलतो कारण माझ्या शब्दांचे विपर्यास होतात. भाव असतो एक, अर्थ निघतो एक, भाव असतो एक, अर्थ निघतो एक, नि प्रत्येक प्रसंगाचे फक्त त्रास होतात, नि प्रत्येक प्रसंगाचे फक्त त्रास होतात. तर ही माझी एक चारोळी होती. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की नच उरते काही जीव, नच उरते जीवनी काही, जेव्हा प्रत्येक क्षणांचे विरते अप्रूप, नच उरते काही जीवनी जेव्हा प्रत्येक क्षणांचे विरते अप्रूप, कोऱ्या मनावर भरता येतात सप्तरंग, कोऱ्या मनावर भरता येतात सप्तरंग, भरलेल्या रकान्याचे बदलता न येई स्वरूप, भरलेल्या रकान्याचे बदलता न येई स्वरूप. तर ही माझी 1-2 चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या पहिल्या रचनेकडे आपण वळणार आहोत. आणि त्या पहिल्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ ज्योती कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अकोला येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की जीवन खूप सुंदर आहे, आभाळासम महान आहे, जीवन खूप सुंदर आहे, आभाळासम महान आहे, पेटलं तर वनवा आहे, पेटलं तर वनवा आहे, साधलं तर हिरवळ आहे. वाह, साधलं तर हिरवळ आहे, श्रावण सरींची बरसात आहे, केवड्याचा सुगंध आहे, श्रावण सरींची बरसात आहे, केवड्याचा सुगंध आहे, खुलणारी संध्याकाळ आहे, खुलणारी संध्याकाळ आहे. आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलं आहे की मंद तेवणारी सांजवात आहे, मंद तेवणारी सांजवात आहे. वाह, खरंच की जीवन कसं सुंदर आहे. आणि जीवन जेव्हा आपल्याला सुंदर बनवता येत नाही तेव्हा ते पेटलं तर वनवा होतो, आणि जर का त्याला आपण सजवलं तर ती हिरवळ होते. असं अप्रतिम असं शब्दांकन सौ ज्योती कुलकर्णी मॅडम यांनी अकोला येथून पाठवलेलं होतं. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे मॅडम लिहित आहेत चोपडे परभणी येथून. सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे मॅडम यांनी चोपडे परभणी येथून लिहिले स्वागत स्त्री जन्माचे. या शीर्षकाखाली त्या लिहित आहेत की स्त्री जन्माचे घरोघरी स्वागतच व्हावे, स्त्री जन्माचे घरोघरी स्वागतच व्हावे, लेक येत आनंदाला उधाणच यावे, लेक येत आनंदाला उधाणच यावे, पहिली असो की तिसरी, पहिली असो की तिसरी, उदास होऊ नये, मुलगीच झाली म्हणून खचून जाऊ नये, मुलगीच झाली म्हणून खचून जाऊ नये. वाह, तर स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आणि जेव्हा मुलगी जन्मते तेव्हा त्याचा आनंद जो आहे तो आपण साजरा केला पाहिजे आणि आपण खचून नाही गेलं पाहिजे. आणि आज आपल्याला माहीत आहे की सर्व क्षेत्रामध्ये मुली या आघाडीवर आहेत आणि स्त्री आणि पुरुष
त्या दोघांनाही समान संधी असल्यामुळं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी अतिशय उच्च कोटीचं कर्तृत्व जे आहे ते गाजवलेलं आहे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये पांडुरंग म्हस्के सर लिहित आहेत, मुक्काम डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून. पांडुरंग म्हस्के सरांनी मुक्काम डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून लिहिलं आहे की अमूल्य हे जीवन, नाशवंत हा देह. वाह! अमूल्य हे जीवन, नाशवंत हा देह, बांध सत्कर्माच्या गाठी, नको मदमत्सर मोह. बांध सत्कर्माच्या गाठी, नको मदमत्सर मोह. क्षणभंगुर हे जीवन, घे आनंद पुरेपूर. क्षणभंगुर हे जीवन, घे आनंद पुरेपूर. नाही पुन्हा जन्म, नाही येणे माघार, नाही येणे माघार. वाह! तर जीवन हे अमूल्य असं आहे, देह हा नाशवंत आहे आणि सत्कर्माच्या गाठी बांधून मद मत्सर मोह याला बाजूला केलं पाहिजे आणि या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असा सुंदर आनंदी आणि सकारात्मक संदेश देणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोतेहो. आणि पुढच्या रचनेमध्ये अरविंद म्हात्रे सरांनी लिहिलं आहे गौरीपाडा कल्याण येथून. अरविंद म्हात्रे सर लिहित आहेत गौरीपाडा कल्याण येथून, मराठीची दशा या शीर्षकाखाली सरांनी 8 ओळींची रचना पाठवलेली आहे. सर लिहित आहेत की पैठणीची सणासुदीला घडी मोडावी, सण संपला की घडी घालून पेटीत ठेवावी. पैठणीची सणासुदीला घडी मोडावी, सण संपला की घडी घालून पेटीत ठेवावी. तशीच काहीशी मराठीची दशा झाली, तशीच काहीशी मराठीची दशा झाली आहे. स्वतःच्या घरातच मराठीची अवस्था उपचार न मिळणाऱ्या एखाद्या रुग्णासारखी खालावत चालली आहे. स्वतःच्याच घरातच मराठीची अवस्था उपचार न मिळणाऱ्या एखाद्या रुग्णासारखी खालावत चालली आहे. सरकार दरबारी तर जणू मराठी रुग्णशय्येवर पडली आहे. सरकार दरबारी तर जणू मराठी रुग्णशय्येवर पडली आहे. तर मराठी भाषाबद्दल एक व्यथा मांडणारी सरांची अप्रतिम आणि सुंदर असे भाव असणारी ही रचना होती. आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत, आपली मातृभाषा ही मराठी आहे. तर मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. आपण इतरांशी बोलत असताना मराठीतून बोलण्याची गरज आहे आणि समोरच्याला मराठी आपली मराठी जी आहे ती जोपासण्याची गरज आहे. त्याबरोबरच पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रशांत कदम सरांनी लिहिले मुंबई येथून. प्रशांत कदम सर लिहित आहेत मुंबई येथून की पौर्णिमेचा चंद्र पाहता भावमनी दाटले. पौर्णिमेचा चंद्र पाहता भावमनी दाटले, तू अशी जवळ असावी बघ असे वाटले. वाह! तू अशी जवळ असावी बघ असे वाटले, घायाळ मी झालो मला कसे न कळले. घायाळ मी झालो मला कसे न कळले, माझी अवस्था पाहता चंद्रतारे हसले. माझी अवस्था पाहता चंद्रतारे हसले, चंद्रतारे हसले. वाह! खरंच खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन, अतिशय भावस्पर्शी भाव जे आहेत ते सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये प्रफुल्ल अंदुरकर सरांनी लिहिले कल्याण मुंबई येथून. प्रफुल्ल अंदुरकर सर जे की प्रेमकवी या नावाने सर लिहितात, कल्याण मुंबई येथून लिहित आहेत की घमेंड अहंकार आता सोड तू मानवा. घमेंड अहंकार आता सोड तू मानवा, नाते माणसाशी माणुसकीचे जोड तू मानवा. वाह! नाते माणसाशी माणुसकीचे जोड तू मानवा, क्षणभंगुर आयुष्याचा आता न राहिला भरवसा. क्षणभंगुर आयुष्याचा आता न राहिला भरवसा, वर्तमानात जीवन जगणे हाच आहे खरा मूलमंत्र आयुष्याचा. वर्तमानात जीवन जगणे हाच आहे खरा मूलमंत्र आयुष्याचा, मूलमंत्र आयुष्याचा. आणि अगदी खरं आहे, सरांनी अगदी अचूक शब्दांमध्ये आयुष्याचा मूलमंत्र जो आहे तो आपल्या सर्वांना सांगितलेला आहे की वर्तमानात जगलं पाहिजे. आशय जो रचनेचा आहे तो भूतकाळाचा विचार न करता आणि भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगलं पाहिजे, असा सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये बालाजी नाईकवाडी सरांनी लिहिले येवला येथून. बालाजी नाईकवाडी सर लिहित आहेत येवला येथून. सरांनी लिहिले तू शीर्षकाखाली की मी काट्यातही खुश आहे, फक्त गुलाबाचं फूल तू हो. वा! मी काट्यातही खुश आहे, फक्त गुलाबाचं फूल तू हो. खडतर प्रवास ही मी झेलेन, खडतर प्रवास ही मी झेलेन, फक्त प्रवासाचा शेवट तू हो. फक्त प्रवासाचा शेवट तू हो. काट्यातील गुलाबाचा सुगंध तू घेऊन तर बघ.
काट्यातील गुलाबाचा सुगंध तू घेऊन तर बघ, नाहीच सोबत देता आली तरी एकदा पारखून तरी बघ, नाहीच सोबत देता आली तरी एकदा पारखून तरी बघ, पारखून तरी बघ. वाह! तर खूप अप्रतिम आणि सुंदर प्रेमामधला त्याग व्यक्त करणारी, प्रेमासाठी अतिउच्च टोकाची त्यागाची भावना विशद करणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या सुंदर रचनेमध्ये दीपाली राणे मॅडम यांनी लिहिले कल्याण रामबाग येथून. दीपाली राणे मॅडम लिहित आहेत कल्याण रामबाग येथून क्षणभर विश्रांती या शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की आयुष्याची चढण चढताना, आयुष्याची चढण चढताना जरा विसावा आपण घेऊया, आयुष्याची चढण चढताना जरा विसावा आपण घेऊया, जन्मदिनाच्या वळणावरती सिंहावलोकन या करूया, जन्मदिनाच्या वळणावरती सिंहावलोकन या करूया, या वळणावर थोडे विसावणी, या वळणावर थोडे विसावणी नव्या जोशात पुढे चालूया, या वळणावर थोडे विसावणी नव्या जोशात पुढे चालूया, धनसंपदा ना साथ येईल, धनसंपदा ना साथ येईल, माणसांचे जरा हृदय जिंकूया, माणसांचे जरा हृदय जिंकूया. क्या बात आहे. आणि खरंच की आपण थोडंसं क्षणभर विश्रांती घेतली पाहिजे, आपण सिंहावलोकन केलं पाहिजे, आपण मागचा काळ आठवला पाहिजे, आपल्या चुका कुठं झाल्यात या आठवलं पाहिजे आणि त्या चुकांचं पुनरावृत्ती न करता आपण जीवनाचा पुढचा प्रवास केला पाहिजे. जसं की मॅडमने म्हटले की पैसा, पद, प्रतिष्ठा हे सर्वांकडे असतं, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या ठिकाणी मोठा असतो, परंतु आपण खरंच माणसांचं हृदय जिंकू शकतो, खरंच आपण माणसांचं जे हृदय आहे ते जिंकण्याचा प्रयत्न करतो, खरंच आपण कुणाच्या तरी अंतरंगामध्ये डोकावून बघतो का, खरंच आपण समोरच्याचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करतो का. आणि नाही असं जर उत्तर असेल तुमचं तर तुम्ही एकटे पडाल, तुमच्याजवळ कोणीही माणूस येणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला जरी कुणी कितीही म्हणत असेल की मला कुणाकडून काहीच अपेक्षा नाही, तरीसुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही अपेक्षा असतात आणि अपेक्षा या स्वतःकडून कराव्या असं आपण नेहमी म्हणतो, परंतु जेव्हा आपण इतरांसाठी काही करत असतो तेव्हा करत असताना आपल्यालासुद्धा अपेक्षा असतात. भले त्या अपेक्षा छोट्या असतील, भले त्या अपेक्षा किरकोळ असतील, भले त्या अपेक्षा क्षणांच्या असतील, परंतु जर त्या अपेक्षांची पूर्ती नाही झाली, त्या अपेक्षांची पूर्ती होण्याऐवजी दरवेळी उपेक्षा पदरी पडू लागली तर निश्चितपणे ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाईल आणि आपण एकटे पडू. जसं की मॅडमने म्हटले की माणसांचं हृदय जिंकणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आवश्यक असतात त्या म्हणजे आपले विचार आणि आपलं बोलणं. आपले विचार सकारात्मक असतील, आपलं बोलणं गोड असेल आणि आपण जर समोरच्याची कदर करत असू तर निश्चितपणे आपल्याला माणसांचं हृदय जिंकता येतं, नाही का. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका गझलेकडे वळूया. आणि पुढच्या एका सुंदर गझलेमध्ये हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून लिहिले. हेमंत कुलकर्णी सर मुलुंड मुंबई येथून आनंदकन वृत्तातील अवसान या गझलेमध्ये लिहितात. अवसान या गझलेमध्ये सरांनी लिहिलंय की स्वच्छंद पाखराला बांधून ठेवले मी, विहरू नको असा तू सांगून ठेवले मी. वाह! स्वच्छंद पाखराला बांधून ठेवले मी, विहरू नको असा तू सांगून ठेवले मी, आकाश पेलण्याचे का स्वप्न पाहतोसी, आकाश पेलण्याचे का स्वप्न पाहतोसी, शक्ती तुझ्यात नाही हेरून ठेवले मी, शक्ती तुझ्यात नाही हेरून ठेवले मी, खाऊन गोड पेरू डाळिंब लाल दाणे, खाऊन गोड पेरू डाळिंब लाल दाणे, लोकास रंजवाया डांबून ठेवले मी. वाह! खाऊन गोड पेरू डाळिंब लाल दाणे, लोकास रंजवाया डांबून ठेवले मी. आणि सर शेवटच्या शेरामध्ये लिहित आहेत की पंकास छाटण्याची आता गरज न उरली, पंकास छाटण्याची आता गरज न उरली, अवसान त्राण सारे तोडून ठेवले मी, अवसान त्राण सारे तोडून ठेवले मी, तोडून ठेवले मी. वाह! खरंच खूप भावस्पर्शी आणि अतिशय सुंदर असं शब्दांकन असलेली सरांची ही अप्रतिम अशी गझल होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्यासुद्धा सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत. श्रोते हो, तुम्ही
रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की जे जे बोलतो ते ते घडत जाते अचूक. जे जे बोलतो ते ते घडत जाते अचूक. शब्द कोणताही माझा नाशवंत नाही. जे जे बोलतो ते ते घडत जाते अचूक. शब्द कोणताही माझा नाशवंत नाही. दुनियेचे बदलते रंग रोज पाहतो नव्याने. दुनियेचे बदलते रंग रोज पाहतो नव्याने. न कोणत्या अपेक्षा न आता खंत नाही. न कोणत्या अपेक्षा न आता खंत नाही. तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की आठवणींच्या सोनेरी पानावर लावली तू जेव्हा रुपेरी किनार. आठवणींच्या सोनेरी पानावर लावली तू जेव्हा रुपेरी किनार. माझ्या असण्या नसण्याचा तेव्हाच कळला मजला सगळा सार. माझ्या असण्या नसण्याचा तेव्हाच कळला मजला सगळा सार. सगळा सार. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये विजय राधामाणिक वासाडे सर लिहित आहेत. विजय राधामाणिक वासाडे सरांनी टेकाडी कन्हान नागपूर येथून लिहिलं आहे. टेकाडी कन्हान नागपूर येथून सर लिहित आहेत की ती आली फुले वेचायला हातात परडी घेऊन. ती आली फुले वेचायला हातात परडी घेऊन. आणि गेली नजरेत माझ्या नजर करडी भरून. वाह. आणि गेली नजरेत माझ्या नजर करडी भरून. अजूनही त्या नजरेचा मी अर्थ लावतो आहे. अजूनही त्या नजरेचा मी अर्थ लावतो आहे. प्राजक्त होऊन अंगणी मी रोज सांडतो आहे. प्राजक्त होऊनी अंगणी मी रोज सांडतो आहे. मी रोज सांडतो आहे. क्या बात आहे. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन. खूप सुंदर अशी ही प्रेमकविता होती श्रोते हो की ती हातात परडी घेऊन आली. तिने नजरेला नजर दिली आणि त्या नजरेचा मी अर्थ आजही लावत आहे. आणि त्यासाठी मी प्राजक्त होऊन रोज अंगणी सांडत आहे की कधी ती पुन्हा फुलं वेचायला येईल आणि कधी पुन्हा ती माझ्याकडे पाहिल. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या कवितेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलं आहे की थोडी हुकली थोडी चुकली पण अनेक स्वप्ने पूर्ण झाली. थोडी हुकली थोडी चुकली पण अनेक स्वप्ने पूर्ण झाली. आता त्यांच्या मागे न धावते सांजवेळ ही माझी आली. आता त्यांच्या मागे न धावते सांजवेळ ही माझी आली. आता स्वप्नांबरोबर नित्य ठेवते खरे प्रामाणिक वास्तवाचे भान. आता स्वप्नांबरोबर नित्य ठेवते खरे प्रामाणिक वास्तवाचे भान. निर्मळ सच्चे बंध मिळू देत. निर्मळ सच्चे बंध मिळू देत. आनंद आणि समाधानाचे दान. आनंद आणि समाधानाचे दान. समाधानाचे दान. वाह. आणि खरंच की माणूस हा स्वप्नांच्या पाठी धावत असतो आणि स्वप्नांच्या पाठीमागं धावता धावता जगायचं राहून जातं. कळतच नाही की आयुष्याची कधी सांजवेळ होते. आणि जेव्हा आयुष्याची सांजवेळ होते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ही वास्तव आहे, की सांजवेळ झालेली आहे. आणि ते वास्तव आपण स्वीकारून जे आनंद आणि समाधान आहे या दोन गोष्टींना शोधण्यासाठी आपण धावतो. आयुष्याच्या सांजवेळी आपल्याला गरज असते ती आनंदाची आणि समाधानाची. आणि आनंदाचे आणि समाधानाचे दान जे आहे ते आपल्याला लाभो यासाठी आपण प्रार्थना करत असतो. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सोनाली सू पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सौ सोनाली सू पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे की थोडीशी चाहूल लागता प्रेमाने समज ती घ्यावी. थोडीशी चाहूल लागता प्रेमाने समज ती घ्यावी. भटकवला जात होता शब्द रसाळच तो गुंता सोडवी. भटकवला जात होता शब्द रसाळच तो गुंता सोडवी. गुंता सोडवी. वाह. तर चाहूल लागल्यावर प्रेमाने समज ही लक्षात घेतली पाहिजे. आणि जेव्हा शब्द भटकवला जातो, शब्द रसाळा असतो, तो गुंता सोडवतो. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलं आहे की एकांतात रे सगळा आठवणींचा बाजार असतो. एकांतात रे सगळा आठवणींचा बाजार असतो. तुझ्या अस्तित्वाचा सारा खेळ असतो.
तुझ्या अस्तित्वाचा सारा खेळ असतो, भास आभासाचा सारा पसाराचा असतो. भास आभासाचा सारा पसाराचा असतो. तू नसण्याचं अस्तित्व फक्त मागे उरतं. तू नसण्याचं अस्तित्व फक्त मागे उरतं, फक्त मागे उरतं, फक्त मागे उरतं. वाह. आणि खरं आहे की एकांतात आठवणींचा बाजार भरतो आणि अस्तित्व, एखादी व्यक्ती आपल्यासोबत असणं आणि एखादी व्यक्ती आपल्यासोबत नसणं, या दोन्हीमधलं जे अंतर आहे ते अंतर कटता कटत नाही. मन मानायला तयार होत नाही की ती व्यक्ती आपल्यासोबत नाही. आणि हा जेव्हा मनामध्ये पसारा पसरलेला असतो तेव्हा अवतीभोवती फक्त त्या व्यक्तीच्याच अस्तित्वाचा जो पसारा असतो तो संपूर्ण मनामध्ये पसरून जातो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये मानसी पाटील मॅडम यांनी सायन मुंबई येथून लिहिलं आहे. मानसी पाटील मॅडम लिहित आहेत सायन मुंबई येथून. दरवळ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलं आहे, टाळत असतोस दुःखाला फुले म्हणाली माणसाला. टाळत असतोस दुःखाला फुले म्हणाली माणसाला, आस म्हणती दरवळ पसरवताना जगणे शिकवतो मी जीवनाला. वाह. टाळत असतोस दुःखाला फुले म्हणाली माणसाला, आस म्हणती दरवळ पसरवताना जगणे शिकवतो मी जीवनाला. आयुष्याच्या वाटेवरती कधी नसावीच रेखंत, आयुष्याच्या वाटेवरती कधी नसावीच रेखंत. मनमुराद जगुनी घ्यावे, मनमुराद जगुनी घ्यावे. देहास असतोच ना अंत, देहास असतोच ना अंत. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच की फुलं माणसाला म्हणाली की तू दुःखांना का टाळतोस, आणि आसमंतामध्ये दरवळ पसरवत असताना ह्या जीवनाला सुद्धा मी जगवणं शिकवतो. आणि अगदी खरं आहे श्रोते हो, माणूस जेव्हा दुःखी असतो, माणूस जेव्हा उदास असतो, माणूस जेव्हा हताश असतो, माणूस जेव्हा निराश असतो, माणूस जेव्हा वैफल्यामध्ये असतो, तेव्हा फुलं हे जगणं शिकवतात. फुलांचा दरवळ आपल्याला आल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं, आपलं मन मोहित होतं. आणि फूल आपल्याला एक संदेश देऊन जातं की फुलांचं आयुष्य जरी खूप कमी असलं तरी ते दरवळणं सोडत नाही. फुलांना आयुष्य जरी कमी असलं तरी ते सुगंध देणं सोडत नाही. त्यांना कुठं जाऊन व्हायचं आहे हे माहीत नसतं तरीसुद्धा ते आपलं अस्तित्व सोडत नाही. म्हणून माणसांनीसुद्धा कायम दरवळलं पाहिजे, ते मनामनामध्ये दरवळलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या चुका ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. एकदा एखाद्याला आपलं मानलं की आपण त्याला गुणदोषासहित स्वीकारलं पाहिजे. आणि जसं की मॅडमनी लिहिलं आहे की फूल असं म्हणालं की मी जीवनाला जगणं शिकवतो. आणि पुढच्या 4 ओळीमध्ये जसं मॅडमनी लिहिलं आहे की खंत कोणत्या गोष्टीची करू नये. खूप वेळा आपल्यापाशी जे आहे त्याचा उपभोग न घेता आपण खूप वेळा जे नाही त्याचा पश्चाताप करत बसतो, जे आहे त्याचा आनंद न घेता जे नाही त्याचं दुःख व्यक्त करत बसतो. क्षणिक गोष्टींनी हुरळून जातो, सुखाचा उत्सव साजरा करतो आणि दुःखांचा शोक व्यक्त करतो. ते एक मानवी स्वभाव आहे या गोष्टी करणं. पण त्याला उघाळायचं किती, त्याला घेऊन किती बसायचं, कारण दोन्हीही गोष्टी सुख आणि दुःख या क्षणभंगूर आहेत, त्या उणसावलीसारख्या आहेत. आणि जेव्हा आपण दुःखांचा शोक करत बसू, जेव्हा आपण आनंदाचा उन्माद करत बसू, तर या दोन्ही गोष्टींमुळं दुःख हे पदरी पडतं. म्हणून आपण जीवनाला प्रॅक्टिकली अप्रोच झालं पाहिजे, आपण जीवनाकडं प्रॅक्टिकली दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आणि जसं की मॅडमने लिहिलं आहे की खंत केली नाही पाहिजे. जे माझ्याकडं आहे त्यामध्ये समाधान मानून आपण जीवनाचा पुढचा प्रवास केला पाहिजे. जे नाही त्याच्याबद्दल खंत करत बसलो तर मुठीतले सगळे क्षण हे सागराच्या वाळूसारखे, जेव्हा वाळू आपण मुठीमध्ये घेतो तेव्हा ती जशी हळूहळू निष्ठून जाते तसे सारे आयुष्यातले क्षण हे निष्ठून जातात जेव्हा आपण कोणत्या गोष्टीची खंत करत बसतो, नाही का. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे. कटुसत्य शीर्षकाखाली त्या लिहित आहेत की सकल साम्राज्य अंधारात लोटून पुन्हा उगवे नवी उमेद घेऊन. वाह. सकल साम्राज्य अंधारात लोटून पुन्हा उगवे नवी उमेद घेऊन. असतातच उदय उन्हातच सावली. क्या बात आहे. असतातच उदय उन्हातच सावली, जन्मातच मृत्यू आयुष्याची रंगोली.
जन्मातच मृत्यू आयुष्याची रंगोली, एका डोळ्यात रडू न दुसऱ्यात हसू. एका डोळ्यात रडू अन दुसऱ्यात हसू. बुरख्यात आनंदाच्या दुःखाला विसरू. बुरख्यात आनंदाच्या दुःखाला विसरू. दिसतं तसं नसते हे काही खोटे नाही. दिसतं तसे नसते हे काही खोटे नाही. ज्याची सल त्यालाच कळे बाकी तथ्य नाही. ज्याची सल त्यालाच कळे बाकी तथ्य नाही. बाकी तथ्य नाही. आणि खरंच की ज्याची सल असते त्या व्यक्तीलाच त्या गोष्टींची जाणीव होते. बघणाराला, ऐकणाराला, बोलणाराला काही वाटत नाही. परंतु ज्या गोष्टी मनामध्ये असतात त्या मनामधली सल, अंतरात पोचणारी सल जी आहे ती ज्या त्या व्यक्तीला माहीत असते. आणि जसं मॅडमनी लिहिलं आहे की आपण दुःखाला विसरलं पाहिजे, आपण सुखाकडे प्रवास केला पाहिजे. कारण उन्हानंतर सावली येते, आस्थानंतर उदय होतो आणि जन्म झाला आहे तर मृत्यू हा सुद्धा येणार. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि त्या 2 अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये हृदय चौकी या नावाने सर लिहितात. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिलं आहे. हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत. छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. पहिल्या चारोळीमध्ये सरांनी लिहिले आहे की जुळतो तुझ्या माझ्या हृदयाचा अनमोल ठोका. जुळतो तुझ्या माझ्या हृदयाचा अनमोल ठोका. भावना होतात अनावर, कल्पना घेतात झोका. वाह. भावना होतात अनावर, कल्पना घेतात झोका. व्यक्त करण्यास प्रेम मिळतो अमूल्य मोका. व्यक्त करण्यास प्रेम मिळतो अमूल्य मोका. नभ अमृत बरसतो, नभ अमृत बरसतो. ठरतो समय अनोखा, ठरतो समय अनोखा, समय अनोखा. वाह. तर जुळतो तुझ्या माझ्या हृदयाचा अनमोल ठोका. तर हृदयाचा ठोका जेव्हा जुळतो तेव्हा भावना अनावर होऊन कल्पना झोका घेतात. असं सुंदर असं शब्दांकन या पहिल्या चारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की समज देऊन हृदयाला पाहतो एकदा. समज देऊन हृदयाला पाहतो एकदा. साकारते तुझे चित्र सकल त्रैलोक्य. साकारते तुझे चित्र सकल त्रैलोक्य. स्वीकारतो मानून हार मीही अनेकदा. स्वीकारतो मानून हार मीही अनेकदा. तुझ्या विना जगणे विचारच अशक्य. तुझ्या विना जगणे विचारच अशक्य. वाह. खूप अप्रतिम आणि गहिरे असे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि जसं की सरांनी त्यांच्या सुंदर अशा चारोळ्यामध्ये, या प्रेम चारोळ्यामध्ये लिहिले, त्या अनुषंगाने मी माझी एक चारोळी सादर करतोय की शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं. शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं. चुकतो हृदयाचा ठोका क्षणात, चुकतो हृदयाचा ठोका क्षणात. त्याचंच प्रेम हे नाव असतं, त्याचंच प्रेम हे नाव असतं. तर तू आणि मी माझ्या या चारोळी संग्रहातील ही चारोळी होती श्रोतेहो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर अशा कवितेकडे वळूयात. आणि त्या सुंदर अशा कवितेमध्ये वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत. वर्षाश्री या नावाने मॅडमने लिहिलं आहे नागपूर येथून. वर्षा श्रीकांत गंपावार वर्षाश्री या नावाने मॅडम लिहितात नागपूर येथून. अश्रू शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की आगमन अश्रूंचे असते अकल्पित, येतात कधी आनंदात तर कधी दुःखात. आगमन अश्रूंचे असते अकल्पित, येतात कधी आनंदात तर कधी दुःखात. अश्रू त्रास देत नाही आनंदाचे, अश्रू त्रास देत नाही आनंदाचे. हेच क्षण असतात समरस होण्याचे, हेच क्षण असतात समरस होण्याचे. दुःखाचे अश्रू येतात मन हेलावून, दुःखाचे अश्रू येतात मन हेलावून. पिळवटून निघाले असतात आतून, पिळवटून निघाले असतात आतून. मन हलके करायला येतात कधी, मन हलके करायला येतात कधी. जगायला सोपी आणि पद्धत साधी, जगायला सोपी आणि पद्धत साधी. वाह. तर आनंदाचे अश्रू आणि दुःखांचे अश्रू या अनुषंगाने मॅडमची ही अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी रचना होती की दुःखाचे अश्रू जे आहेत ते मन हेलावून सोडतात, हृदय पिळवटून टाकतात. आणि आनंदाचे अश्रू जे असतात ते आनंद देतात, सुखद क्षण देतात, असे भाव मॅडमनी मांडलेले होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.
श्रोते हो, आठवणी या माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आठवणी सुखद आहेत की दुःखद आहेत यावर त्या आठवणींचं महत्त्व ठरतं. ज्याच्यासोबतच्या आठवणी सुखद असतात त्या आठवणी कायमस्वरूपी हृदयाच्या कप्प्यामध्ये घर करून राहतात. ज्याच्यासोबतच्या आठवणी या दुःखद असतात त्या आपण विसरायला पाहतो. त्या आठवणी विसराव्या म्हणून आपण त्या आठवणींवर अनेक आनंदाचे थर जे आहेत ते लावण्याचा प्रयत्न करत असतो. आपण अनेक क्षणांना त्या कटू आठवणींवर म्हणजे साकारत असतो, जेणेकरून त्या कटू आठवणी ज्या आहेत त्या विरून जाव्यात. आणि आठवणीबद्दलचे भाव मांडणारी पुढची एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे विजय शिर्के सरांनी. विजय शिर्के सर लिहित आहेत बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथून. विजय शिर्के सरांनी बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की आठवण तुझी सखे श्रावणातल्या सरीवाणी येते. आठवण तुझी सखे श्रावणातल्या सरीवाणी येते. नभ येतात दाटून थोडे ओले करून जाते. वाह! नभ येतात दाटून थोडे ओले करून जाते. सुकल्यावर पुन्हा सखे ओले करावयास येते. सुकल्यावर पुन्हा सखे ओले करावयास येते. हा श्रावण संपत नाही, हा श्रावण संपत नाही, रोज आस घडत राहते. हा श्रावण संपत नाही, रोज आस घडत राहते. कसं सांगू मला तुझी आठवण येत नाही, कसं सांगू मला तुझी आठवण येत नाही. विजा कडाडतात पण आवाज होत नाही, विजा कडाडतात पण आवाज होत नाही. हिरवे दिसते रान सारं, लावा खोल दिसत नाही. हिरवं दिसते रान सारं, लावा खोल दिसत नाही. तुझी माझी प्रीत सखे या दुनियेच कळत नाही. तुझी माझी प्रीत सखे या दुनियेच कळत नाही, दुनियेच कळत नाही. वाह! तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन, भावस्पर्शी भाव मांडणारी सरांची ही रचना होती. जसं सरांनी लिहिलं की तुझ्या आठवणी या श्रावणातल्या सरीसारख्या आहेत आणि नभ दाटून येत्यात, थोडे ओले करून जाते आणि सुकल्यावर पुन्हा ओलं करायला येते. हा श्रावण रोज येतो आणि रोज जातो. आठवणसुद्धा आता येत नाही आणि वीज कडाडतात, विजा कडाडतात पण आवाज येत नाही असं सरांनी लिहिलं. आणि खरंच की जेव्हा माणूस आतून कठोर होतो तेव्हा तो मौन धारण करतो, तो बोलणं बंद करतो आणि मौनातला त्याचा संवाद जो असतो तो फक्त स्वतःसाठी असतो. त्याचा मौनातला संवाद जो असतो तो स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी असतो. आणि जेव्हा एखादा माणूस मोका होऊन जाईल, तो अबोल होऊन जाईल, तो बोलणं बंद करून टाकेल, तेव्हा त्या माणसाचं मन समजून घेणं हे खूप अवघड जातं. म्हणून प्रत्येकाला जसं आपल्याला बोलावंसं वाटतं तसं ऐकण्याची क्षमतासुद्धा असणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण ऐकूनच घेण्याची क्षमता ठेवत नसू, जर आपल्याला ऐकणं हे जमत नसेल, तर आपलं ऐकण्यासाठी समोरचा कोणीही कधीही कायम तयार असेल अशी अपेक्षा समोरच्याकडून धरणं हे सुद्धा गैर आहे, नाही का? आणि खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव जे आहेत ते सरांच्या या कवितेमध्ये होते. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात. आणि त्या रचनेमध्ये वर्षा कुलकर्णी मॅडम लिहित आहेत, वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम मालाड पूर्व मुंबई येथून त्यांनी लिहिले सख्या शीर्षकाखाली की आज ॲनिव्हर्सरी पण तू नाहीस जवळ. आज ॲनिव्हर्सरी पण तू नाहीस जवळ. तुझ्या विना माझा जीवन संघर्ष अटळ. तुझ्या विना माझा जीवन संघर्ष अटळ. राहायचे हवे तुझ्याच अवतीभोवती. राहायचे हवे तुझ्याच अवतीभोवती. वेडे मन माझे शोधे तुला सभोवती. वेडे मन माझे शोधे तुला सभोवती. सांभाळीन मी लेकरांना आणि घरादारा. सांभाळीन मी लेकरांना आणि घरादारा. सावरीन तुझ्या माझ्या संसाराचा डोलारा. सावरीन तुझ्या माझ्या संसाराचा डोलारा. शब्दांची भावफुले ही तुझ्याचसाठी. शब्दांची भावफुले ही तुझ्याचसाठी. आजची माझी कविता तुझ्याचसाठी. आजची माझी कविता तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी. वाह! तर आपल्या सख्याबद्दलचे भाव व्यक्त करणारे आणि ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने मॅडमनी एक अतिशय गहिरे भाव असणारी भावस्पर्शी रचना पाठवलेली होती. आणि मॅडमनी एक वचनसुद्धा दिलेलं आहे सख्याला की जीवनसंघर्ष अटळ आहे, तू सोबत नाहीस. सोबत राहायचं होतं
परंतु सोबत नसल्यामुळं मी संसाराचा डोलारा आणि मुलं बाळं ही सक्षमपणे सांभाळीन, असं एक वचन जे आहे ते मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमधून दिलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूयात श्रोते हो, ज्यामध्ये सुहास सोनू बाईत सर लिहित आहेत संगमेश्वर रत्नागिरी येथून. सुहास सोनू बाईत सरांनी संगमेश्वर रत्नागिरी येथून लिहिलं आहे, सद्विचारांची रोपे या शीर्षकाखाली सर लिहित आहेत. सद्विचारांची रोपे हे कवितेचं शीर्षक आहे आणि सरांनी लिहिले की मणी रुजवूया सद्विचारांची रोपे, छायेत त्यांच्या जीवन होईल सोपे. वाह, छायेत त्यांच्या जीवन होईल सोपे, चंदनापरी त्यांची दरवळ ही न्यारी, सहवास मिळता दूर पळतील पापे, सहवास मिळता दूर पळतील पापे, तेजो वलय असे सदा सोबतीला, तेजो वलय असे सदा सोबतीला, आसक्ती कशी तेथे थरथर कापे, आसक्ती कशी तेथे थरथर कापे, जलज्ञानाचे देता रोप वृद्धिंग होते, जलज्ञानाचे देता रोप वृद्धिंग होते, बहरतात सुमने सप्तगुणांची या रूपे, बहरतात सुमने सप्तगुणांची या रूपे, सप्तगुणांची या रूपे. वाह, तर सद्विचारांचं जे रोप आहे ते मनामध्ये जर रुजवलं तर त्याच्या छायेमध्ये आपलं जगणं सोपं होऊन जाईल असे भाव, आणि त्यानंतर ते कसं कसं सोपं होत जाईल हे सरांनी त्यांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये मांडलेलं होतं. आणि जसं सरांनी लिहिलं आहे की सद्विचारांच्या रोपांची जी दरवळ असते ती चंदनासारखी असते आणि त्याचा सहवास मिळाल्यानंतर जी पापे आहेत ती दूर पळतात. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्या 2 सुंदर अशा चारोळ्यांमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये की जपू नित्य अंतरात नात्यातील स्नेहबंध, जपू नित्य अंतरात नात्यातील स्नेहबंध, दृढ भाव बंधनात आपुलकीतला गंध, दृढ भाव बंधनात आपुलकीतला गंध, आपुलकीतला गंध. वाह, आणि स्नेहबंध जर नात्यातले जपले तर त्या भावबंधामध्ये आपुलकीचा गंध मिळतो असं शब्दांकन होतं. पुढच्या दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलं आहे की स्नेह ओलावा ममता धाग्यामध्ये गुंफून या, स्नेह ओलावा ममता धाग्यामध्ये गुंफून या, विणू वस्त्र स्निग्धतेत परंपरा जपून या, विणू वस्त्र स्निग्धतेत परंपरा जपून या, परंपरा जपून या. वाह, तर परंपरा जपण्याचा, स्नेह ओलावा ममता हे वाढवण्याचा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये शाहीन रियाज शेख मॅडम लिहित आहेत भिवंडी ठाणे येथून. शाहीन रियाज शेख मॅडम यांनी भिवंडी ठाणे येथून लिहिलं आहे की आई तुला सलाम म्हणते ग सारं जग, आई तुला सलाम म्हणते ग सारं जग, वृद्धाश्रमात कोणाची आई सांग ना खरं मग, वृद्धाश्रमात कोणाची आई सांग ना खरं मग. वाह, तर एक समाज व्यवस्था आहे, एक विकृत बुरसटलेली समाज व्यवस्था आहे. जे लोक आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात तर त्याच्यावर प्रहार करणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती की इकडं एका बाजूला आपण आईला सलाम करायचा, आईची गोडवे गायची, भाषणामध्ये बोलायचं, स्टेजवर बोलायचं, सोशल मीडियावर बोलायचं. तर मॅडमनी प्रश्न विचारलेला आहे ते वृद्धाश्रमामध्ये जे आहेत ते कोण आहेत? जर आपली समाजव्यवस्था जर इतकी बोलणारी आहे, समाजव्यवस्थेला जर त्या मातापित्यांबद्दल एवढा आदर आहे तर वृद्धाश्रमात कोण आहे? खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ही आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी शिक्षण दिलं, ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांना ज्यावेळी गरज आहे त्यावेळी जर आपण त्यांना स्वतःपासून दूर करत असो तर आपल्या एवढं दुर्दैवी कोणी नाही. आणि असं म्हटलं जातं की हे काळचक्र आहे, जे पेरता ते उगवतं, जे करता ते भरावं लागतं. आपल्याला माहीत आहे की पुराणामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की तुमचं कर्म जसं असेल तशी तुम्हाला फळं मिळतील. त्यामुळं आईवडिलांना आपण सांभाळणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आईवडिलांना त्यांचं पालन पोषण, त्यांचं दवाखाना, त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या देणं आणि त्यांना आपुलकी प्रेम माया देणं ही सुद्धा नैतिक जबाबदारी आहे. आणि मॅडमनी खूप अप्रतिम अगदी मोजक्या शब्दामध्ये एक जी
विकृत मानसिकता आहे की आईवडील जड होतात, घरात वृद्ध लोक जे आहेत ते जड होतात, याबद्दल भाष्य केलेलं आहे. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की मनोगत तुझे ऐकता जरा, कळला तुझा चेहरा खरा. वाह, मनोगत तुझे ऐकता जरा, कळला तुझा चेहरा खरा. आणि खरंच की जेव्हा तुला ऐकलं तेव्हा तुझा खरा चेहरा कळला, असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ रिचा राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून. सौ रिचा राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिले लेखणी या शीर्षकाखाली. आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा रचनेमध्ये लेखणीबद्दल मॅडम लिहित आहेत की ही लेखणी माझी शान, गीतकारांची असे जान. ही लेखणी माझी शान, गीतकारांची असे जान. शब्द लिहून हासे छान, सर्वांची ती राखते मान. सर्वांचा ती राखते मान. होता स्पर्श तिजला, मनातले तिला उमजते. वाह, होता स्पर्श तिजला, मनातले तिला उमजते. हळुवार कागदावर कविता छान उमटते. हळुवार कागदावर कविता छान उमटते, छान उमटते. वाह. आणि पाहिलं श्रोते हो, तर साहित्यिकांकडे ही प्रतिभा असते की ज्या लेखणीनं साहित्यिक लिहित असतात त्या लेखणीचा सुद्धा मानसन्मान साहित्यिक करत असतात, त्या लेखणीबद्दल सुद्धा लिहित असतात. जसं की मॅडमने लिहिलं आहे की लेखणी ही शान आहे आणि गीतकारांची जान आहे, असं सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका कवितेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून दर्पण शीर्षकाखाली लिहिलं आहे की एकदा तरी मनातील पहावा खरे तर दर्पण. एकदा तरी मनातील पहावा खरे तर दर्पण. किती केल्या सकारात्मक भावना जीवनी समर्पण. वाह, किती केल्या सकारात्मक भावना जीवनी समर्पण. मुलांसाठी अगदी पालकच दर्पण असे. मुलांसाठी अगदी पालकच दर्पण असे. अनुकरण करतात सर्व अंतर्मनात वसे. अनुकरण करतात सर्व अंतर्मनात वसे. सर्व अंतर्मनात वसे. आणि खरं आहे की आपण स्वतः मनातील भावना ज्या आहेत, मनातील जे भाव आहेत, आपलं मन काय म्हणतं आहे हे आपण एकदा मनाच्याच दर्पणामध्ये पाहिलं पाहिजे. आणि आपण याचासुद्धा विचार केला पाहिजे की आपण सकारात्मक भावना आपल्या जीवनामध्ये कितीदा समर्पित केल्या. जसं मॅडम लिहित आहेत की सकारात्मक भावना समर्पित करणं ही खूप मोठी गोष्ट असते. ती प्रत्येकाला जमतं असं नाही, किंवा काही जणांची ती करण्याची इच्छाच नसते. परंतु जेव्हा आपण सकारात्मक भावनांचं समर्पण करण्यासाठी तयार असतो, त्यासाठी प्रयत्न करत असतो, तर आपलं जीवनसुद्धा आनंदाने फुलून जातं. आपल्या जीवनामध्ये आनंदाची दरवळ पसरते. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये शब्दलीला या नावाने मॅडम लिहितात. सौ शिवलीला बसवराज खुने मॅडम लिहित आहेत अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथून. सौ शिवलीला बसवराज खुने मॅडम यांनी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की तुझ्या भावनांचा बांध येऊन मी फोडणार, एक दिवस तुझी नक्कीच मी होणार. तुझ्या भावनांचा बांध मी येऊन फोडणार, एक दिवस तुझी नक्कीच मी होणार. येता जाता बोलायला मी थोडीच दूर आहे. येता जाता बोलायला मी थोडीच दूर आहे. बघ डोकावून तुझ्या मनात, बघ डोकावून तुझ्या मनात माझ्या प्रेमाचा झरा आहे. बघ डोकावून तुझ्या मनात माझ्या प्रेमाचा झरा आहे. माझ्या प्रेमाचा झरा आहे. वाह, खूप अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी ही प्रेम कविता होती श्रोते हो, की तुझ्या भावनांचा मी बांध फोडणार आहे, तुझी मी एक दिवस होणार आहे. एवढंच नाही तर मी तुझ्या खूप जवळ आहे आणि तू तुझ्या मनामध्ये जर डोकावून पाहिलं तर माझ्या प्रेमाचा जो झरा आहे तो तुझ्या अंतर्मनात वाहताना दिसेल. असे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी लिहिलं आहे गडचिरोली येथून. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की कलेसाठी लोक दर्दी पाहिजे. कलेसाठी लोक दर्दी पाहिजे, कलाकारांना संधी पाहिजे. क्या बात आहे. कलेसाठी लोक धरती पाहिजे, कलाकारांना संधी पाहिजे. श्रोत्यांकडून काही नको, श्रोत्यांकडून काही नको. टाळ्यांचा बस आवाज पाहिजे, टाळ्यांचा बस आवाज पाहिजे. वाह. आणि खरं आहे की जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही कार्यक्रमाला जात असतो तिथं बोलणारे बोलत असतात, वक्ते असतात, साहित्यिक असतात, किंवा वेगवेगळे फंक्शन्स असतात जिथं आपण जातो. एखादी व्यक्ती आपल्या समोर येते, माईक घेते आणि बोलायला सुरुवात करते. बरेचसे त्या व्यक्तीच्या बोलण्यातल्या गोष्टी आपल्याला पटतात सुद्धा.
आपल्या मनामध्ये सुद्धा उतरतात. आपल्याला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीचं अनुकरण केलं पाहिजे, आपण त्यांच्या शब्दांचं अनुकरण केलं पाहिजे, म्हणजेच त्या गोष्टी आपल्याला आवडलेल्या असतात. आणि जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यावेळी दाद द्यायला शिकलं पाहिजे. कोण काय म्हणतील, आजूबाजूचे काय बोलतील याचा विचार न करता मनमुराद दाद देता आली पाहिजे. कारण जेव्हा समोरची जसं सरांनी लिहिलं आहे की कलाकार खूप असतात, बोलणारे खूप असतात, सांगणारे खूप असतात, परंतु दाद मिळत नाही, प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं ते लोकसुद्धा नाउमेद होतात आणि त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्याकडे असलेल्या कलागुणांचा जो लाभ आहे तो आपल्याला त्यानंतर मिळत नाही. म्हणून जिथं जिथं जाल, ज्याच्या ठिकाणी जे वाचाल, जे पाहाल ते चांगलं असेल, आवडलेलं असेल तर आवर्जून लाईक करा, त्याला कॉमेंट करा, त्याला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर समोरासमोर तुम्ही ऐकत असाल तर टाळ्यांची मनमुराद दाद द्या. आणि असेच आपण हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो रंगवत राहणार आहोत. कारण तुम्ही दाद देत आहात तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर 2 चारोळ्यांकडे वळूयात आणि ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिलं आहे. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून पहिल्या चारोळीमध्ये विरह शीर्षकाखाली ही एकांतात उगाच छळते विरह भावना. एकांतात उगाच छळते विरह भावना, आसमंत उदास दाटते विरह भावना. आसमंत उदास दाटते विरह भावना, दिनरात्रीचे येणे जाणे साहे कातर वेळ. दिनरात्रीचे येणे जाणे साहे कातर वेळ, जीवन येती जाती उरते विरह भावना. जीवन येती जाती उरते विरह भावना. वाह. तर विरहाची जी भावना आहे ती मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये ओढ शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की निसर्गाची भूल पडते ओढ मनाला. निसर्गाची भूल पडते ओढ मनाला, दैवी साक्षात्कार जाणवे ओढ मनाला. दैवी साक्षात्कार जाणवे ओढ मनाला, पंचमहाभूतांचे मिलन एकांतात. पंचमहाभूतांचे मिलन एकांतात, नीरव एकांती बसावे ओढ मनाला. नीरव एकांती बसावे ओढ मनाला. वाह. आणि जसं की मॅडमने लिहिलं आहे की निसर्गाची भूल ही प्रत्येकाला पडते आणि निसर्गाचे साक्षात्कार असे असतात की ज्यामुळं आपल्याला मनाला शांती मिळते, सुख मिळतं, समाधान मिळतं. तर खूप अप्रतिम असं शब्दांकन या दोन्ही चारोळ्यांमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलं आहे की किलबिल किलबिल पाखरांची ही गुंजन, नक्षी तुनी सुमनांच्या वनराई ही रंगमय. किलबिल किलबिल पाखरांची ही गुंजन, नक्षी तुनी सुमनांच्या वनराई ही रंगमय. उधळीत तेजोमय दाट सोनेरी प्रकाश. उधळीत तेजोमय दाट सोनेरी प्रकाश, सौंदर्याने नटुनी ही उजाडली सुंदर सकाळ. उजाडली ही सुंदर सकाळ, सुंदर सकाळ. वाह. तर सुंदर सकाळचं अप्रतिम असं वर्णन मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होतं. पाखरांची किलबिल आणि रंगमय झालेली जी वनराई होती ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये संगीता राजेश नागदेवे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. संगीता राजेश नागदेवे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलं आहे पाणी शीर्षकाखाली की पाणी हेच आपले जीवन आवश्यक आहे शरीराला. पाणी हेच आपले जीवन आवश्यक आहे शरीराला, भरपूर पाणी पिऊन आपण आरोग्य हवे जपायला. भरपूर पाणी पिऊन आपण आरोग्य हवे जपायला, पशुपक्षालाही हवे पाणी पाणवठ्याजवळ येतात उडून. पशुपक्षालाही हवे पाणी पाणवठ्याजवळ येतात उडून, तहानेने व्याकुळ झालेले मग तृप्त होतात थंड पाणी पिऊन. थंड पाणी पिऊन. वाह. तर पाण्याचं महत्त्व सांगणारी, माणसासाठी, पशुपक्षासाठी, प्राण्यांसाठी पाण्याचं किती महत्त्व आहे याबद्दलचे भाव मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये अनिता बेंडाळे मॅडम यांनी लिहिले नाशिक येथून. अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून कुटुंब शीर्षकाखाली की मानव जन्माची सार्थकता माझे कुटुंब माझे वर्चस्व. मानव जन्माची सार्थकता माझे कुटुंब माझे वर्चस्व, एकत्र कुटुंब पद्धत त्यावरच आहे माझे अस्तित्व. एकत्र कुटुंब पद्धत त्यावरच आहे माझे अस्तित्व, माझे अस्तित्व. वाह. तर मानव जन्माची ही जी सार्थकता असते
ती कुटुंबात सोबत राहिल्याने असते आणि एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ही खूप महत्त्वाची असते. लहान मुलां जे आहेत ती त्या आजी आजोबांसोबत मोठी होत असतात आणि संस्कार, शिक्षण, कामे सगळं वाटून घेतलं जातं. त्यामुळं ओझंसुद्धा हलकं होतं. तर खूप सुंदर अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये पुरुषोत्तम नारायण इंगळे सरांनी लिहिलं आहे कोथरूड पुणे येथून. पुरुषोत्तम नारायण इंगळे सर लिहित आहेत कोथरूड पुणे येथून चंद्र चोरीला गेला. या शीर्षकाखालील पहिल्या चारोळीमध्ये चंद्र चोरीला गेला. चंद्र चोरलाच त्यांनी आभाळ बेहोश आहे. चंद्र चोरलाच त्यांनी आभाळ बेहोश आहे. रात्र वैऱ्याचीच आहे हा कोणाचा दोष आहे. रात्र वैऱ्याचीच आहे हा कोणाचा दोष आहे. वाह, क्या बात आहे. चंद्र चोरलाच त्यांनी आभाळ बेहोश आहे. खूप अप्रतिम अशी कल्पना होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलं आहे की चांदणे वेचून झाले चंद्र पिशवीत आहे. चांदणे वेचून झाले चंद्र पिशवीत आहे. आकाश केले रिकामे मी आता निर्धास्त आहे. आकाश केले रिकामे मी आता निर्धास्त आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच चंद्र आणि चांदण्या वेचून पिशवीत ठेवल्यामुळं, आकाशाला रिकामं केल्यामुळं मी आता निर्धास्त आहे असं शब्दांकन सरांच्या या दुसऱ्या चारोळीमध्ये होतं. खूप अप्रतिम भाव होते. खूप अप्रतिम अशी कल्पनाशक्ती सरांच्या या सुंदर अशा चारोळ्यांमध्ये होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ प्रभावती अशोक कडलक भोसले मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून. सौ प्रभावती अशोक कडलक भोसले मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिले उन्हाच्या झळा या विषयाच्या अनुषंगाने पानफूल या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की पानफूल हसूनी झेलते सदा तीव्र उन्हाच्या झळा. पानफूल हसूनी झेलते सदा तीव्र उन्हाच्या झळा. हसू ठेवूनी गालावरती जपतोय मातीशी रे लळा. हसू ठेवूनी गालावरती जपते मातीशी रे लळा. सोसनी कष्ट अपार सारे. सोसनी कष्ट अपार सारे. देते फळफुल छाया. देते फळफुल छाया. वृक्ष कितीही उदार सारे. वृक्ष किती हो उदार सारे. अंतरी अखंड प्रेममाया. अंतरी अखंड प्रेममाया. वाह. तर वृक्ष किती उदार असतात. ते फळ फूल छाया देतात आणि ते उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या स्वतः सोसतात. आणि गुलमोहराबद्दल तर आपल्याला माहीत आहे की गुलमोहर हा उन्हाळ्यामध्ये फुलतो. खूप अप्रतिम सुंदर असं पानफूल या शीर्षकाखालील ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये काळी मैना या शीर्षकाखाली मेहमुदाज शेख मॅडम यांनी श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून लिहिलं आहे. मेहमुदाज शेख मॅडम लिहित आहेत श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून. काळी मैना शीर्षकाखाली की घाटा घाटात पाहिलं काळ्या करवंदीचं बन. घाटा घाटात पाहिलं काळ्या करवंदीचं बन. पाना आडून पाहते बघा कशी सुगरण. पाना आडून पाहते बघा कशी सुगरण. देवाजीनं घडविलं तिला काट्याच्या कुंपणी. देवाजीनं घडविलं तिला काट्याच्या कुंपणी. केली फळात तिच्याही गोड साखर पेरणी. केली फळात तिच्याही गोड साखर पेरणी. साखर पेरणी. वाह. तर करवंदीचं बन जे आहे काळ्या करवंदीचं बन मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा कवितेमध्ये रेखाटलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये बोलत नाही या शीर्षकाखाली संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकम येथून. संजय सांगोलकर सरांनी करकम येथून लिहिले की कुणाला कुणी सांगावे हे मनातील भाव. कुणाला कुणी सांगावे हे मनातील भाव. सर लिहित आहेत की कुणाला कुणी सांगावे हे मनातील भाव. जर बोलत नाही कसे कळतील राव. कुणाला कोणी सांगावे हे मनातील भाव. जर बोलत नाही कसे कळतील राव. मन वाचावे कसे ज्या मनाला उमजते. मन वाचावे कसे ज्या मनाला उमजते. तरंग उठतात अंतरात. तरंग उठतात अंतरात. कसे न तुझ समजते. कसे न तुझ समजते. वाह. तर अबोल जे भाव असतात मनातले तर ते कोणी कोणाला सांगावे. ते ज्याने त्याने ओळखून घेतले पाहिजेत. मनामध्ये अंतरात उठणारे जे तरंग आहेत त्याला जाणवून घेतलं पाहिजे. असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिले माझ्या मनातलं तुझं स्थान या शीर्षकाखाली त्यांनी चारोळी पाठवलेली आहे. आणि मॅडम लिहित आहेत की तुला बरंच सांगायचं राहिलं होतं. कधीतरी तू भेटशील वाटलं होतं. तुला बरंच सांगायचं राहिलं होतं. कधीतरी तू भेटशील वाटलं होतं. झालेल्या गैरसमजांना दूर करायचं होतं.
झालेल्या गैरसमजांना दूर करायचं होतं. माझ्या मनातलं तुझं स्थान तुला दाखवायचं होतं. माझ्या मनातलं तुझं स्थान तुला दाखवायचं होतं. वाह. आणि खरंच की प्रत्येकाच्या मनामध्ये कुणाबद्दल ना कुणाबद्दल स्थान असतं आणि खूप वेळा समज आणि गैरसमज याच्यामध्ये नातं जे आहे ते अडकून राहतं, नातं विस्कटून जातं, नातं तुटून जातं आणि मनातले जे भाव असतात ते बोलायचे राहून जातात. जसं कारण भेट नसते, दुरावा असतो आणि या दुराव्यामधलं अंतर जसजसं वाढत जातं, एकदा पाठ फिरली, दोघांची तोंड दोन्ही दिशेला झाली की नात्यामध्ये विरह उरतो आणि कधी कधी चूक नसतानासुद्धा आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण समोरच्या व्यक्तीची ऐकण्याची मानसिकता नसते, समोरच्या व्यक्तीची समजून घेण्याची मानसिकता नसते, समोरच्या व्यक्तीला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय स्थान आहे हे जाणून घेण्याची सुद्धा इच्छा नसते. कदाचित समज आणि गैरसमज ह्याच्यामध्ये जे अडकलेलं नातं आहे ते बोलल्यानंतर ते गैरसमज दूर होऊन नातं पुन्हा बोलू शकतं, नातं पुन्हा स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलू शकतं. परंतु त्यासाठी गरज असते ती संवादाची, त्यासाठी गरज असते ती भेटीची, त्यासाठी गरज असते ती समोरच्या व्यक्तीचं सुद्धा मनातलं ऐकून घेण्याची. आणि ज्याच्यापाशी ऐकून घेण्याची क्षमता असते ती व्यक्ती कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकते, कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकते असं मला वाटतं, नाही का श्रोते हो. आणि याबरोबरच अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सरिता कलढोणे मॅडम लिहित आहेत जुन्नर येथून. सरिता कलढोणे मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिलं आहे की मनी जुळल्या रेशीम गाठी लागली भेटीची ओढ. मनी जुळल्या रेशीम गाठी लागली भेटीची ओढ, व्हावी प्रत्येक भेट अलवार अशी, व्हावी प्रत्येक भेट अलवार अशी, प्रत्येक क्षण होऊन जावा गोड, प्रत्येक क्षण होऊन जावा गोड. वाह. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की मनामध्ये रेशीम गाठी जेव्हा जुळतात तेव्हा भेटीची ओढ लागते आणि ती भेट अशी अलवार आणि सुंदर व्हावे असं वाटत असतं की त्या भेटीतला प्रत्येक क्षण हा गोड व्हावा. आणि खरंच प्रत्येक भेटीमध्ये माणसाच्या काही कोरे क्षण असावेत. त्या कोऱ्या क्षणांवर आपण आपल्या सोबतीने जेव्हा आपण जगत असतो नात्यामध्ये तेव्हा त्यावर क्षणांचे सप्तरंग भरले पाहिजेत. ते क्षण इतके सुंदर असले पाहिजेत की त्या क्षणांच्या नंतर तसे प्रसंग जरी आले तरी ते क्षण पुसले गेले नाहीत पाहिजे. कारण ते क्षण तेवढे अनमोल असले पाहिजेत, त्या क्षणांना तेवढं अनमोल बनवून आपण ठेवलं पाहिजे. कारण जसं की मॅडमने लिहिलं आहे की प्रत्येक क्षण हा गोड होऊन जावा. तर सहवासातल्या प्रत्येक क्षण जेव्हा आपण जगत असतो तेव्हा त्या सहवासातल्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व वेगळं असतं, सहवासातल्या प्रत्येक क्षणांची गोडी वेगळी असते आणि ती जपता आली की नातं फुलायला काहीच अवकाश लागत नाही. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळूया. त्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये कवी श्रीराम दापके अंधानेरकर सर लिहित आहेत. कवी श्रीराम दापके अंधानेरकर सरांनी कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे आणि सर लिहित आहेत की सांज खुल्ली ग या शीर्षकाखाली सरांनी लिहिलं आहे की सांज खुल्ली ग ढग भरलं ग, सांज खुल्ली ग ढग भरलं ग, कळी लाजली ग फुलं फुलली ग. वाह. सांज खुल्ली ग ढग भरलं ग, कळी लाजली ग फुलं फुलली ग, या राणी वनी ग सजनी डोलली ग, या राणी वनी ग सजनी डोलली ग, माझ्या जीवाचं ग पाखरू लाडाचं ग, माझ्या जीवाचं ग पाखरू लाडाचं ग, लय भारी तिचं बसली मनात ग, तुला पाहून ग जीव कासा वीस ग, श्रीराम दापके कवी झाला धुंद ग, कवी श्रीराम दापके कवी झाला धुंद ग, कसं पाहत या भिरू भिरू वळून ग, कसं पाहत या भिरू भिरू वळून ग. वाह. तर सांज खुल्ली ग या शीर्षकाखाली ग्रामीण ढंगाची खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही प्रेमकविता होती की पाखरू लाडाचं ग, लई भारी तिचं बसली मनात ग. तर अप्रतिम शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये अनुज केसकर सरांनी लिहिलं आहे. अनुज केसकर सर लिहित आहेत कडवई तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथून. अनुज केसकर सरांनी कडवई तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलं आहे. सर लिहित आहेत की गाडीतून उतरता उतरता डोळ्यांना कौलं दिसली की मन कॉल देतं, गाडीतून उतरता उतरता डोळ्यांना कौलं दिसली की मन कॉल देतं. वाह. जिंकलास भावा, वाह जिंकलास भावा हेच तुझं
तू इथलाच कुठला तरी, तू इथलाच कुठला तरी, याच कौलांनी साजरा केलेला टपटप पाऊस तुझा, याच कौलांनी साजरा केलेला टपटप पाऊस तुझा, तुझ्या सलगीचा होय ना रे, तुझ्या सलगीचा होय ना रे. अशा कातर वेळी आपसूक होय म्हणून मनात कौलाचं एक टुमदार घर बांधायला घ्यावं. त्यात कौलातून झिरपता ठेवावा पाऊस आणि खुशाल कौलांचा कॉल ऐकत राहावा, खुशाल कौलांचा कॉल ऐकत राहावा, कॉल ऐकत राहावा. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव जे आहेत ते सरांच्या या कवितेमध्ये होते. जसं की सरांनी लिहिलं आहे की जेव्हा शहरामध्ये आपण असतो आणि आपण आपल्या गावाकडे जातो, विशेषतः कोकणामध्ये, तिथं कौलांची घरं खूप सारी असतात आणि गाडीतून उतरल्या जेव्हा डोळ्यांना ते कौलारू दिसतात तेव्हा असं वाटतं की आपण आता पोहोचलो आहे आणि आपण इथले आहोत. खूप मनामध्ये आनंद आपले निर्माण होतो. आणि ज्यावेळी ते टुमदार घर बांधायला घेतल्यानंतर त्या कौलातून झिरपता ठेवावा पाऊस आणि त्या कौलांचा जो कॉल आहे तो आपण ऐकत राहावा असे भाव मनामध्ये येतात. त्या अप्रतिम अशा जी परिस्थिती असते त्यावेळची त्याला सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं आहे. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये दीपराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे इथून. दीपराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय अज्ञानात जाणीव ज्ञानाची या शीर्षकाखाली. अज्ञानात जाणीव ज्ञानाची या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की भारी किमतीच्या वस्तू भारी किमतीच्या नसतात, भारी किमतीच्या वस्तू भारी किमतीच्या नसतात. हवा, पाणी, झोप, श्वास जे मिळते फुकटात, जाणीव ठेवा याच सर्वात बहुअनमोल असतात, याच सर्वात बहुअनमोल असतात. आणि खरं आहे की ज्या विकत घेतो, ज्याला ब्रँड म्हणतो, त्याच्यापेक्षा हवा, पाणी, झोप आणि श्वास, जसं मॅडमनी उदाहरण दिलं, हे सगळं मोफत मिळतं, परंतु याचं मोल आपल्याला नसतं. आपल्याला याची जाणीव नसते. या गोष्टी किती अनमोल आहेत. कारण हवा जी आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, पाणी जे आपल्या दररोजच्या जीवनासाठी गरजेचं आहे, झोप जी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि श्वास, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपण आहोत आणि जेव्हा श्वास थांबतात तेव्हा आपण या जगात नसतो आणि त्यालाच आपण दुर्लक्ष करतो. तर खूप श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या 2 सुंदर अशा चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौ श्यामल अविनाश कामत मॅडम लिहित आहेत पलावा डोंबिवली येथून. सौ श्यामल अविनाश कामत मॅडम यांनी पलावा डोंबिवली येथून लिहिले पहिल्या सवय शीर्षकाखालील चारोळीमध्ये की माणूस असतो सवयीचा गुलाम, म्हणूनच वाईट सवयीला मनापासून द्यावा लगाम, म्हणूनच वाईट सवयीला मनापासून द्यावा लगाम. आणि खरं आहे श्रोते हो की माणसाला वाईट सवयी या लवकर लागतात, त्यामुळं त्याला वेळच्या वेळी प्रतिबंध घातला पाहिजे. आपण आपल्या मनाला सावरलं पाहिजे. खूप अप्रतिम अशी चारोळी होती, सामाजिक संदेश होता यामधून. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत भ्रष्टाचार या शीर्षकाखाली की सर्वांनी केला चांगला विचार, सर्वांनी केला चांगला विचार तरच नष्ट होईल देशातील भ्रष्टाचार, तरच नष्ट होईल देशातील भ्रष्टाचार. खूप सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते की सर्वांनी चांगला विचार केला पाहिजे आणि भ्रष्टाचाराचं जे मूळ आहे हे आपण उखडून टाकलं पाहिजे, असं खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये प्रभाकर पराठे सर लिहित आहेत. प्रभाकर पराठे सरांनी लिहिलंय चंद्रपूर येथून. भक्ती शीर्षकाखाली सर लिहित आहेत की परमेश्वराची भक्ती भावभावनांची वृत्ती, परमेश्वराची भक्ती भावभावनांची वृत्ती, सगुण निर्गुण भक्ती हृदयातील स्फूर्ती, सगुण निर्गुण भक्ती हृदयातील स्फूर्ती, भावपूर्ण भक्ती जगण्याची शक्ती. वाह, भावपूर्ण भक्ती जगण्याची शक्ती, भक्ती देवावरची प्रीती, भक्ती देवावरची प्रीती, मोक्ष मार्गाची प्राप्ती, मोक्ष मार्गाची प्राप्ती. वाह. आणि खरंच की हृदयातील स्फूर्ती आणि भावपूर्ण भक्ती जर असेल तर ती जगण्याची शक्ती बनते. आणि जेव्हा प्रीती आपली देवावरती असते, देवावर आपण भक्ती करतो, तेव्हा मोक्ष मार्गाची ती प्राप्ती होते. एक मानसिक असं समाधान मिळतं. आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण एकटे असतो
आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला शांतपणा पाहिजे, मन शांत असायला हवं, तर अशा वेळी जे आहे ते आपण भक्तीमध्ये विलीन होऊन जातो, आपण देवाचे नामस्मरण करतो. तर खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सर लिहित आहेत, शेकापूरकर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून. संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम, शेकापूरकर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून, की आसवांच्या पानवठ्यावर जातो इथं कधी मी. आसवांच्या पानवठ्यावर जातो इथं कधी मी, सगळेच झोपल्यावर आसवांचे पाणी पितो मी, सगळेच झोपल्यावर आसवांचे पाणी पितो मी, आसवांचे पाणी पितो मी. क्या बात आहे. खरंच खूप गहिरे असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते, की आसवांच्या पानवठ्यावर मी कधी कधी जातो आणि कोणीच जेव्हा नसतं, एकांत जेव्हा असतो तेव्हा आसवांचं पाणी पितो. खूप अप्रतिम अशी ही विरह चारोळी होती. सर पुढं असं लिहित आहेत की रेंगाळल्या मनावर काट्यात चालतो मी, रेंगाळल्या मनावर काट्यात चालतो मी, रेंगाळल्या मनावर काट्यात चालतो मी, घाव पेरल्या काळजावर, घाव पेरल्या काळजावर आसवे शिंपडतो मी, आसवे शिंपडतो मी. क्या बात आहे. वाह. की घाव पेरलेल्या काळजावर मी आसवे शिंपडतो. खूप अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या कवितेमध्ये होतं श्रोते हो. आणि पहिल्या 4 ओळी आणि दुसऱ्या 4 ओळी या अप्रतिम अशा होत्या. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये विजय बी शिर्के सर लिहित आहेत, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सर लिहित आहेत की कुटुंबाच्या सुखासाठी सर्वदा, कुटुंबाच्या सुखासाठी सर्वदा कष्टत असतो पिता, कुटुंबाच्या सुखासाठी सर्वदा कष्टत असतो पिता, धावपळ आणि पळ विसरून, धावपळ आणि पळ विसरून सोडवत असतो एक एक गुंता, धावपळ आणि पळ विसरून सोडवत असतो एक एक गुंता, छत्रमायेचे हरवताच हे, छत्रमायेचे हरवताच हे, रंग नात्यांचेही होतात विरळ. वाह. रंग नात्यांचेही होतात विरळ, ताकही प्यावे लागते फुंकून, ताकही प्यावे लागते फुंकून, पचवत अवेलनांचे सारे गरळ, पचवत अवेलनांचे सारे गरळ, सारे गरळ. आणि एका पित्याचं दुःख, एका पित्याचा त्याग, एका पित्याचं समर्पण आणि एका पित्याची झालेली अवहेलना सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आईबद्दल सर्वजण लिहितात, आईबद्दल सर्वजण बोलतात, पिता हा कायम दुर्लक्षित राहतो. तो सगळ्या कुटुंबाचं ओझं आपल्या खांद्यावर पेलत असतो आणि तो स्वतःच्या मनातले भाव व्यक्त करत नाही, स्वतःचं मन मारून कुटुंबासाठी तो जगत असतो. आणि जसं लिहिलं आहे सरांनी की कुटुंबाच्या सुखासाठी सर्वदा कष्टत असतो पिता आणि धावपळ आणि पळ विसरून सोडवत असतो एक एक गुंता. आणि खरंच ही अवहेलना खूप जे अपमान असतात बाहेर ते पचवून तो पिता चेहरा स्वतःचा हसरा ठेवत असतो. तो कुटुंबातला त्याची भणकसुद्धा लागू देत नसतो की त्याला त्याच्यासाठी काय काय झेलावं लागलं, किती त्रास झाला, किती संकट आली, किती अपमान झाले, हे सगळं तो पचवून तो आपल्या कुटुंबासाठी जो आहे तो समर्पण करत असतो. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये आरक्षण या शीर्षकाखाली, आरक्षण या शीर्षकाखाली विनोद पुंडलिक महाजन सर लिहित आहेत, वारजे पुणे येथून. विनोद पुंडलिक महाजन सरांनी वारजे पुणे येथून लिहिलंय की आरक्षण नाही जातीपातीचे, वयाचे की गरिबी श्रीमंतीचे, फक्त हवा प्रेमाचा हृदयी खोपा, फक्त हवा प्रेमाचा हृदयी खोपा, नियम एकच मैत्रीसाठी सोपा, नियम एकच मैत्रीसाठी सोपा. वाह. तर मनामध्ये प्रेमाचा, हृदयामध्ये प्रेमाचा खोपा जो आहे तो असला पाहिजे आणि मैत्रीसाठी हा साधा सोपा नियम आहे, असं शब्दांकन सरांनी केलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत, निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलं आहे, मार्ग या शीर्षकाखाली की धर्म चालवी सन्मार्गावर सुफल प्राप्ती होत असे,
धर्म चालवी सन्मार्गावर सुफल प्राप्ती होत असे, अधर्म दावी कुमार्ग सर्वदा. अधर्म दावी कुमार्ग सर्वदा, घोर चुकांचा स्त्रोत असे. घोर चुकांचा स्त्रोत असे, संधी मिळते जीवनात या. संधी मिळते जीवनात या, परमात्म्याचे दान असे. वाह, परमात्म्याचे दान असे, त्या संधीचे सोने करणे. त्या संधीचे सोने करणे, आपलेच हे काम असे. आपलेच हे काम असे, काम असे. वाह, तर धर्म हा सन्मार्गावर चालतो आणि त्याचं सुफल अशी प्राप्ती होते. एवढंच नाही तर प्रत्येकाला जीवनामध्ये संधी तो परमात्मा देत असतो, त्याचं आपण सोनं केलं पाहिजे, असा सुंदर आणि सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये पारावरच्या गप्पा या शीर्षकाखाली मंदा पडवेकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले पारावरच्या गप्पा या शीर्षकाखाली की थोर सान लहान, थोर सान लहान मित्रांचा तो मेळ, पारावरच्या गप्पा नि होत तुझा खेळ. पारावरच्या गप्पा नि होत तुझा खेळ, माहिती खबरकट्टा, माहिती खबरकट्टा, ग्रामीण जीवन धरोवर. वाह, माहिती खबरकट्टा, ग्रामीण जीवन धरोवर, सुखदुःखाचा खजाना वाटत बसती सारे पारावर. सुखदुःखांचा खजाना वाटत बसती सारे पारावर, सारे पारावर. वाह, तर ग्रामीण जीवनाचं हुबेहूब रूप साकारणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की जसं मॅडमने लिहिले की सर्वजण पारावर एकत्र येतात, ते गप्पा मारतात, ते हुतुतूचा खेळ खेळतात, एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतात. आणि एवढंच नाही तर सगळेजण जेव्हा पारावर बसलेले असतात तेव्हा तिथं जो आनंद मिळतो, जे सुख मिळतं ते कुठंच मिळत नाही. आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये तर अजिबात मिळत नाही, नाही का श्रोते हो. तर गावाकडचं जीवनच खूप वेगळं असतं. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये सौ कल्पना गायकवाड मॅडम लिहित आहेत, संकल्प या नावाने मॅडम लिहितात. सौ कल्पना गायकवाड मॅडम यांनी धारणी मेळघाट जिल्हा अमरावती येथून लिहिले की ओलाव्याची आस निसर्ग तप्त झाल्या जीवाला. ओलाव्याची आस निसर्ग तप्त झाल्या जीवाला, झाड मायेची सावली घडीभराच्या विसाव्याला. वाह, झाड मायेची सावली घडीभराच्या विसाव्याला, रानपाखरे आनंदाने फळा फुलांवर बसली. रानपाखरे आनंदाने फळा फुलांवर बसली, मोठमोठ्या वटवृक्षावर झोपाळेही झुलली, झोपाळेही झुलली. वाह वाह, खरंच खूप अप्रतिम निसर्गाचं जे वर्णन आहे. निसर्ग आपल्याला ओलावा देतो, निसर्ग आपल्याला मायेची सावली देतो, याबद्दलचं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये प्रमोद सूर्यवंशी सर लिहित आहेत मालाड मुंबई येथून. प्रमोद सूर्यवंशी सरांनी मालाड मुंबई येथून लिहिले खुलता कळी खुलेना या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की फूल हातात घेऊन चालताना खरंच पावसाचा वर्षाव झाला. फूल हातात घेऊन चालताना खरंच पावसाचा वर्षाव झाला. खुलता कळी खुलेना दोघात, खुलता कळी खुलेना दोघात, तरीसुद्धा प्रेमाला रंग आला, तरीसुद्धा प्रेमाला प्रेमरंग आला, तरीसुद्धा प्रेमाला प्रेमरंग आला. वाह, तर हातात फूल घेऊन जाताना पावसाचा वर्षाव व्हावा आणि कळी जेव्हा खुलत नसते तेव्हा तरीसुद्धा प्रेमाला प्रेमाचा रंग यावा. खूप अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून. विजय रमेश बामुगडे सरांनी पुणे येथून लिहिले मुलगी या शीर्षकाखाली की लक्ष्मी दिली मजला आहे मी भाग्यवान. लक्ष्मी दिली मजला आहे मी भाग्यवान, वंशाची ही पणती घराण्याची ती शान. वंशाची ही पणती घराण्याची ती शान, भाग्यवान असतो बाप मुलगी जन्मते घरी. भाग्यवान असतो बाप मुलगी जन्मते घरी, रंग भरते जीवनात सुंदर ती परी, रंग भरते जीवनात सुंदर ती परी. वाह, तर मुलगी जन्मल्यानंतर जे भाव मनामध्ये येतात की
ती लक्ष्मी असते आणि तिच्यामुळं आपण भाग्यवान असतो. ती वंशाची पणती असते, ती घराण्याची शान असते आणि ज्याला मुलगी असते तो भाग्यवान असा बाप असतो. ती जीवनामध्ये रंग भरते आणि त्या मुलीला परीची उपमा देऊन सरांनी खूप अप्रतिम असं शब्दांकन मुलीप्रतीचे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये व्यक्त केलेले होते. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ चित्रा काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महम्मदपूर यवतमाळ येथून. सौ चित्रा काळे गोतमारे मॅडम यांनी महम्मदपूर यवतमाळ येथून लिहिले माहेर या शीर्षकाखाली की आला भाऊबीज सण मन आनंदून गेले फार. आला भाऊबीज सण मन आनंदून गेले फार. वाटे तिला माहेरचे प्रेम तिला नेण्यासाठी येई कार. वाटे तिला माहेरचे प्रेम तिला नेण्यासाठी येई कार. निघे जाण्यासाठी माहेरी आठवे माहेरच्या प्रेमळ आठवणी. निघे जाण्यासाठी माहेरी आठवे माहेरच्या प्रेमळ आठवणी. आई बाबांच्या आठवणीने येई तिच्या डोळ्यात पाणी. आई बाबांच्या आठवणीने येई तिच्या डोळ्यात पाणी. येई तिच्या डोळ्यात पाणी. तर एका माहेरवासिनीचे भाव, तिच्या मनातले भाव. आणि जेव्हा भाऊबीजेच्या सणाला माहेरला जायचं असतं तेव्हा ती इतकी आनंदी झालेली असते. तिला असं वाटत असतं की आता कार येईल, मला घेऊन जाईल आणि माहेरच्या ज्या प्रेमळ आठवणी असतात त्या आठवणी लगेच उजळून निघतात. खूप सुंदर असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिले की हातामध्ये हात आणि ओठांवर मधुर गीत असावे. हातामध्ये हात आणि ओठांवर मधुर गीत असावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. वाह वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर सकारात्मक संदेश देणारा या मॅडमच्या ओळी होत्या की हातामध्ये हात आणि ओठावर मधुर गीत असावं. ओठावरचं माधुर्य ज्याला टिकवता आलं त्याचं जीवन सुंदर झालं असं मला वाटतं. आणि याबरोबरच श्रोते हो, पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये दीपक गुंडाये सर लिहित आहेत वरळी मुंबई येथून. दीपक गुंडाये सरांनी वरळी मुंबई येथून लिहिले पानगळीची कातरवेळ. वाह, पानगळीची सुद्धा कातरवेळ असते. आपण बघूया सरांच्या रचनेमध्ये पानगळीची कातरवेळ या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की अल्लड बालपणीचा काळ सुखाचा मदमस्त जीवनाचा बहर तारुण्याचा. अल्लड बालपणीचा काळ सुखाचा मदमस्त जीवनाचा बहर तारुण्याचा. वार्धक्याचा काळ मात्र अनामिक भीतीचा. वार्धक्याचा काळ मात्र अनामिक भीतीचा. ठरू का आपण अडगळ या यक्ष प्रश्नाचा. ठरू का आपण अडगळ या यक्ष प्रश्नाचा. अनुभवले कित्येक ऋतूंचे सोहळे. अनुभवले कित्येक ऋतूंचे सोहळे. जीवन रस प्राशुनी तृप्त झाले डोळे. वाह, जीवन रस प्राशुनी तृप्त झाले डोळे. परी आता हरवली पानांची हिरवळ. परी आता हरवली पानांची हिरवळ. कधीही साधेल ती अस्ताची कातरवेळ. कधीही साधेल ती अस्ताची कातरवेळ. कातरवेळ कातरवेळ. वाह वाह, खरंच सरांनी जीवनाचा जे टप्पे आहेत जीवनाच्या प्रवासातले ते खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. त्या त्या टप्प्यामध्ये मनामध्ये येणारे विचार जे आहेत ते सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो, आपण असेच जसे सरांनी म्हटलेलं आहे तसे आपण ऋतूंचे जे सोहळे आहेत ते आपल्या या शोमध्ये असेच पुढे सजवत राहणार आहोत तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर्ज कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर रचनेकडे वळूया. आणि श्रोते हो, त्या सुंदर अशा रचनेमध्ये विशाल गौरव खरे सर लिहित आहेत. विशाल गौरव खरे सरांनी सुहास्याचे तुषार या शीर्षकाखाली लिहिलं आहे की चंद्र सूर्य ताऱ्यांची चमचम आभाळात. चंद्र सूर्य ताऱ्यांची चमचम आभाळात. मोगरा रातराणीचा सुगंध माझ्या अंगणात. वाह, मोगरा रातराणीचा सुगंध माझ्या अंगणात. जास्वंद गुलाबाचे तजेलदार ताटवे. जास्वंद गुलाबाचे तजेलदार ताटवे. जाई जुईचे फुलोरे लोचनास सुखावे. जाई जुईचे फुलोरे लोचनास सुखावे. सदा फुलीचे रंग तगरीचं साधस रूप.
तगरीचं साधंसं रूप, मुग्ध मधुर बगीचांनी येते नवा हुरूप. मुग्ध मधुर बगीचांनी येतो नवा हुरूप. प्राजक्ताचे सडे झेंडू सोनचाफा अलवार. प्राजक्ताचे सडे झेंडू सोनचाफा अलवार. प्रसन्न वातावरणी सुहास्याचे तुषार. प्रसन्न वातावरणी सुहास्याचे तुषार. वाह वाह. सरांनी आपल्या या रचनेमध्ये अवघा परिसर आणि रचना जी आहे ती अगदी सुगंधी करून टाकलेली आहे. जसं की सरांनी लिहिलं आहे की सदाफुलीचे रंग, तगरीचं साधंचं रूप आणि मुक्त मधुर बगीचांनी येतो नवा हुरूप. आणि प्राजक्ताचे सडे असो की झेंडू सोनचाफा हा अलवारपणे येऊन सुगंध पसरून जाणारा असो, प्रसन्न वातावरणामध्ये सुहास्याचे तुषार उडतात. असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. आशिष देव सरांनी चंद्रपूर येथून लिहिले स्वातंत्र्य या शीर्षकाखाली की पारतंत्र्याच्या सन्मानापेक्षा स्वातंत्र्यातील उपेक्षा बरी. पारतंत्र्याच्या सन्मानापेक्षा स्वातंत्र्यातील उपेक्षा बरी. आपणच राजे आपणच प्रजा. आपणच राजे आपणच प्रजा. स्वयंभू असणे लाखपटीने भारी. स्वयंभू असणे लाखपटीने भारी. बंधनात राहण्यापेक्षा मुक्त अंगणातील मुसाफिरी बरी. मुक्त अंगणातील मुसाफिरी बरी. पारतंत्र्याच्या श्रीखंडपुरीपेक्षा. पारतंत्र्याच्या श्रीखंडपुरीपेक्षा स्वातंत्र्यातील चटणी भाकर बरी. स्वातंत्र्यातील चटणी भाकर बरी. वाह. तर स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यामधला फरक सरांनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे ही गोष्ट नाही, माझ्याकडे ती गोष्ट नाही. आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत म्हणून आपल्याला तसं वाटतं, पण जेव्हा आपण पारतंत्र्यामध्ये असतो तेव्हा खूप सारी बंधनं असतात. जे स्वतः जवळचं आहे ते पण उपभोगता येत नाही, जगता येत नाही, वागता येत नाही. तर खूप अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं. पुढच्या सुंदर कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले ग्रीष्मात फुलणारी सुमने. ग्रीष्मात फुलणारी सुमने या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की ग्रीष्माच्या तप्त झळा तरी बहरतो या वृक्षाच्या सुमनाचा मळा. ग्रीष्माच्या तप्त झळा तरी बहरतो या वृक्षाच्या सुमनाचा मळा. मोगरा चापा बहावा गुलमोहर. मोगरा चापा बहावा गुलमोहर. पळस पांगारा आणि काटे सावर. पळस पांगारा आणि काटे सावर. काही पुष्पे पसरवतात सुगंधी दरवळ. काही पुष्पे पसरवतात सुगंधी दरवळ. तर काही फुलांच्या रंगांची पडते भुरळ. वाह. काही फुलांच्या रंगांची पडते भुरळ. ही सुमने शिकवण मानवाला देतात. ही सुमने शिकवण मानवाला देतात. प्रतिकूलतेवर करुणी मात. जगावे हसत हसत. जगावे हसत हसत. वाह. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, मॅडमनी शीर्षक देतानाच दिलेलं होतं की ग्रीष्मात फुलणारी सुमने. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा ग्रीष्म असतो त्याच्या झळा खूप तप्त असतात तरीसुद्धा वृक्ष आपलं बहरणं सोडत नाहीत. काही वृक्ष ही पानं देतात, पानाच्या रूपानं सावली देतात, काही फळं देतात, काही फुलं देतात, काही सुगंध देतात. तर त्या प्रत्येक वृक्षाचं समर्पण आणि मानवाप्रतीचा जो त्याग आहे त्याला विसरता येणार नाही. जसं मॅडमने लिहिलं की कितीही जरी ग्रीष्म असला तरी ते सुगंध देणं सोडत नाहीत, ते फळं देणं सोडत नाहीत, ते सावली देणं सोडत नाहीत. त्यामुळं त्याचा एक अर्थ घ्यायचा झाला तर ते प्रतिकूलतेवर मात करतात. खूप ऊन लागतंय, आता मी फळ देणार नाही, मी फूल देणार नाही, मी सुगंध देणार नाही असं ते म्हणत नाहीत. तसंच मानवानं सुद्धा त्यांच्याकडे बघून प्रतिकूलतेवर मात करून हसत जगलं पाहिजे असा अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलं आहे की बीज शीर्षकाखाली चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की बीज रोवले आपुलकीचे माणुसकीचे खतपाणी. बीज रोवले आपुलकीचे माणुसकीचे खतपाणी. बघता बघता वाढत गेले इंच इंच 10 दिशांनी. बघता बघता वाढत गेले इंच इंच 10 दिशांनी. वाह वाह. आणि आपुलकीचं बीज रोवून माणुसकीचं जेव्हा खतपाणी आपण घालतो तेव्हा ते इंचांनी 10 दिशेला जे आहे ते वाढत जातं आणि आपल्यासोबत माणसांची शृंखला जोडली जाते. आणि आपण
आपल्याला माहीत आहे की आपला स्वभाव जर चांगला असेल तर आपल्यासोबत माणसांची शृंखला असते. खूप अप्रतिम शब्दांकन होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की दिले माऊलीने रोप संस्काराचे जपून ठेवले रोपण्यासाठी. दिले माऊलीने रोप संस्काराचे जपून ठेवले रोपण्यासाठी. गरीब श्रीमंत कोणीही गोडवा असावा मधाळ ओटी. गोडवा असावा मधाळ ओटी. मधाळ ओटी. वाह. तर ओठावरच्या गोडव्याचं महत्त्व सांगणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. सौ छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय मुक्या व्यथा या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की मुक्या या व्यथा वेदना सांगू कुणा. मुक्या या व्यथा वेदना सांगू कुणा. कुणा काय ठाव माझा नाही गुन्हा. गुन्हा काय ठाव माझा नाही गुन्हा. गुन्हा कसा दुःख देणाऱ्या भावना. गुन्हा कसा दुःख देणाऱ्या भावना. भावना कशा दडल्या होत्या मना. भावना कशा दडल्या होत्या मना. दडल्या होत्या मना. वाह वाह. खरंच मुख्या व्यथा ज्या सांगता येत नाही, मुख्या व्यथा ज्या बोलता येत नाहीत, मुख्या व्यथा ज्यांना व्यक्त करता येत नाही, मुख्या व्यथा व्यक्त कोणापाशी करायच्या. त्या दुःख देणाऱ्या असतात, त्या मनामध्ये कल्लोळ माजवणाऱ्या असतात. त्या व्यथांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून लिहिलं आहे. ऑनलाईन या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की आणून ऑनलाईन शिक्षण पद्धती. आणून ऑनलाईन शिक्षण पद्धती घडवणार म्हणे रती महारथी. घडवणार म्हणे रती महारथी. अभ्यासाची मनात ज्यांच्या भीती शिक्षण क्षेत्रात आडवी येते राजनीती. अध्यापन अध्ययन बाजूस सारथी नेटने परेशान झाला आहे विद्यार्थी. अध्यापन अध्ययन बाजूस सारथी नेटने परेशान झाला आहे विद्यार्थी. रिचार्ज मारून गुंग झाली पालकांची मती. रिचार्ज मारून गुंग झाली पालकांची मती. विद्यार्थी मोबाईलच्या आहारी पालकांना भीती. विद्यार्थी मोबाईलच्या आहारी पालकांना भीती. आणि प्रत्येक पालकांच्या मनामध्ये सतावणारी ही जी भीती आहे ती भीती मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे की मुलं मोबाईलवर शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईलचा वापर करतात आणि सोशल मीडियावर जास्त रमतात. तर ही पिढीचं जे दुःख आहे, कोरोनामुळं आपल्याला जी ही देणगी मिळालेली आहे की ज्याच्यामुळं पिढ्या ज्या आहेत त्या बरबाद होत आहेत. तर त्या अनुषंगानेचे भाव मॅडमच्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया. त्या सुंदर अशा कवितेमध्ये हसवूया जरा, हसवूया जरा या शीर्षकाखाली वसुधा नाईक मॅडम लिहित आहेत पुणे इथून. वसुधा नाईक मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की दिनांच्या घरी आनंदाचे दीप पेटवूया, त्यांनाही हर्षात सामील करून घेऊया. दिनाच्या घरी आनंदाचे दीप पेटवूया, त्यांनाही हर्षात सामील करूया. दुखावलेल्या मनाला हसवूया जरा, दुखावलेल्या मनाला हसवूया जरा. समाजाच्या प्रीतीच्या सागरात आणूया, समाजाच्या प्रीतीच्या सागरात आणूया. माणूस म्हणून त्यांच्याशी तसे वागूया, माणूस म्हणून त्यांच्याशी तसे वागूया. जनमानसात आधारही देऊया, जनमानसात आधारही देऊया. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहूया, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहूया. दिनांचा आधारवड बनून आपुलकीने वागूया, दिनांचा आधारवड बनून आपुलकीने वागूया. वाह. तर समाजातले जे दुःखी लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या घरामध्ये आनंदाचे दीप पेटवण्याचा सुंदर असा सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि आपण माणूस म्हणून त्यांच्याशी माणसासारखं वागूया, त्यांना आधार देऊया, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहूया आणि त्यांचा आधारवड बनूया. अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी लिहिलं आहे कोल्हापूर येथून. सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत कोल्हापूर येथून पैसा या शीर्षकाखाली की काय मी सांगावी पैशाची कहाणी, गातो मी सदैव पैशाचीच गाणी. काय मी सांगावी पैशाची कहाणी, गातो मी सदैव पैशाचीच गाणी. गातो मी सदैव पैशाचीच गाणी. ना चालते आता पैशा विना काही, ना चालते आता पैशा विना काही. पैसा परमेश हेच नित्य पाही, पैसा परमेश हेच नित्य पाही. माणूस हा शून्य, माणूस हा शून्य नसता पैसा खिशात.
माणूस हा शून्य नसता पैसा खिशात, नाही कुणी विचारित त्याला दुनियेत, नाही कुणी विचारित त्याला दुनियेत. दुःखाचे कारण पैसा हाच खरा, दुःखाचे कारण पैसा हाच खरा. माया मोह सोडा हेच मनी धरा, माया मोह सोडा हेच मनी धरा. आणि पैसे जर नसले तर जग विचारत नाही, असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि जसं सरांनी म्हटले की माणूस हा शून्य झाला आहे, पैसा नसेल तर माणूस शून्य होतो. खूप अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया. साधना या शीर्षकाखाली नागेश सोपान हुलवळे सर लिहित आहेत, सुमनसूत या नावाने सर लिहितात. नागेश सोपान हुलवळे सरांनी सुमनसूत या नावाने सर लिहितात, जांभळे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथून. आणि सरांनी लिहिले की योग्य विचारांचा गुंफत हार, योग्य विचारांचा गुंफत हार, काना मात्रा वेलांटी रफार. योग्य विचारांचा गुंफत हार, काना मात्रा वेलांटी रफार. लेखन शैलीचे ठेवू भान फार, करू हलका मनावरचा भार. वाह वाह. लेखन शैलीचे ठेवू भान फार, करू हलका मनावरचा भार. मुक्तछंद वृत्तबद्ध अष्टाक्षरी, मुक्तछंद वृत्तबद्ध अष्टाक्षरी. ललित लेख नाटक कादंबरी, ललित लेख नाटक कादंबरी. वाङ्मयाचे विविध अंगे सारी, वाङ्मयाचे विविध अंगे सारी. करू नित्यनेमाने साधना करी, करू नित्यनेमाने साधना करी. वाह. तर साहित्याची साधना करत असताना आपण काय काय केलं पाहिजे याबद्दलचे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि जसं सरांनी लिहिलं आहे की लेखनशैलीचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि आपलं लेखन हे कोणाच्या तरी मनावरचा भार हलका करणारं पाहिजे. त्या आपलं लेखन वाचल्यानंतर त्या माणसाला आनंद मिळाला पाहिजे, अशा स्वरूपाचे भाव जे आहेत ते सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये कुमारी लक्ष्मी पांडुरंग उमाटे मॅडम, कुमारी लक्ष्मी पांडुरंग उमाटे मॅडम लिहित आहेत, कुरझडी जामठा जिल्हा वर्धा येथून. कुरझडी जामठा जिल्हा वर्धा येथून मॅडमने लिहिले की आई तू छान कीर्ती तुझी महान, आई तू छान कीर्ती तुझी महान. आई शीर्षकाखालील मॅडमची ही चारोळी आहे की आई तू छान कीर्ती तुझी महान. आम्हाला एवढं शिकविल दागिने ठेवून गहाण, आम्हाला एवढं शिकविल दागिने ठेवून गहाण. क्षणोक्षणी बोलण्यामधून मिळे ज्ञान, क्षणोक्षणी बोलण्यामधून मिळे ज्ञान. आम्ही तुझी लेकरं तुझा आम्हा अभिमान, आम्ही तुझी लेकरं तुझा आम्हा अभिमान, तुझा आम्हा अभिमान. वाह. तर आईबद्दलचे भाव, आईचा त्याग जो आहे तो मॅडमनी त्यांच्या या चारोळीमधून शब्दबद्ध केलेला होता की आई ही ज्ञान देते, आई ही स्वतःचे दागिने ठेवून त्याग करून शिकवते, आईची कीर्ती ही महान असते. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका कवितेमध्ये मायेचा झरा असाच वाहू दे, मायेचा झरा असाच वाहू दे या शीर्षकाखाली शब्दसखी या नावाने मॅडम लिहितात. गीता संगीताताई भाऊसाहेब जामगे मॅडम, संगीताताई भाऊसाहेब जामगे मॅडम यांनी लिहिले की मायेचा झरा असाच वाहू दे, प्रेमाचा ओलावा तुझाच असू दे, प्रेमाचा ओलावा तुझाच असू दे. आईची माया अखंड झरा असाच राहू दे. किती तुझे गुण गाऊ आई, झरा पाण्याचा अखंड तुझा मायेचा सागर वाहू दे. सागरांना भरती आली लाटा खळखळ पाहू दे आई, मायेचा ओलावा असावा. स्वप्नात तुला माझा सोबत अखंड येऊ दे, स्वप्नात तुला माझा सोबत अखंड येऊ दे. वाह. तर आईबद्दल अप्रतिम आणि सुंदर शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका घाव या शीर्षकाखालील कवितेकडे आपण वळतोय. आणि त्यामध्ये चैताली वरघट मॅडम लिहित आहेत, मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथून. चैताली वरघट मॅडम यांनी मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथून लिहिले की घाव तू देशील जितके दगडाला आकार मिळेल, घाव तू देशील जितके दगडाला आकार मिळेल. सौंदर्य खुलेल दगडाचं देवाचे प्रतिबिंब त्यात दिसेल. वाह. सौंदर्य खुलेल दगडाचं देवाचे प्रतिबिंब त्यात दिसेल. भाव जागवेल घाव आशेची पालवी फुटेल, भाव जागवेल घाव आशेची पालवी फुटेल. नवतेजासम नव्याने घाव जगण्याची उमंग भरेल, नवतेजासम नव्याने घाव जगण्याची उमंग भरेल, उमंग भरेल. वाह. तर घाव पडल्यानंतर दगडाला
देवत्व प्राप्त होतं आणि घावामुळं आशेची पालवी फुटते. घाव तेजासम जे आहे ते जगण्याची उमंग भरेल असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच आरजे कैलाससोबत तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम लिहित आहेत आर्यवर्त न्यू सिडको नाशिकेतून. पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम आर्यवर्त न्यू सिडको नाशिकेतून. निरोप या शब्दाखाली शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की शब्दाविना कळले सारे भाव मिटल्या नैनातले. शब्दाविना कळले सारे भाव मिटल्या नैनातले. ओठांवर शब्दाविना उमटले भाव विसाव्यातले. ओठांवर शब्दाविना उमटले भाव विसाव्यातले. अबोल वेदनेतील रंग ओसरला चेहऱ्यावरी. अबोल वेदनेतील रंग ओसरला चेहऱ्यावरी. वाट कुणाची बघणेन आता. वाट कुणाची बघणेन आता. पाऊल निरोपाचे उंबऱ्यावरी. पाऊल निरोपाचे उंबऱ्यावरी. उंबऱ्यावरी. वाह. तर निरोप शीर्षकाखालील अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्रीमती ज्योती गोळे मॅडम लिहित आहेत अंबरनाथ ठाणे येथून. श्रीमती ज्योती गोळे मॅडम यांनी अंबरनाथ ठाणे येथून लिहिले. ज्योतिर्मयी या नावाने मॅडम लिहितात. प्रकाश शीर्षकाखाली त्यांनी चारोळीमध्ये लिहिले की अज्ञानाचा नको अंधार असावा ज्ञानाचा प्रकाश. अज्ञानाचा नको अंधार असावा ज्ञानाचा प्रकाश. नको गुलामी नको बंधने मिळावे मोकळे आकाश. नको गुलामी नको बंधने मिळावे मोकळे आकाश. मोकळे आकाश. वाह. तर अज्ञानाचा अंधकार नसावा आणि ज्ञानाचा प्रकाश असावा, असे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेमध्ये ना स कुंवर सर लिहित आहेत. ना स कुंवर सरांनी घागबारी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथून लिहिले. घागबारी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथून माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक विद्यालय. आणि सरांनी चेतना गुणोक्ती प्रेमरस अलंकार चेतना गुणोक्ती या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की आकाशाच्या लग्नमंडपी लता करवल्या ह्या. आकाशाच्या लग्नमंडपी लता करवल्या ह्या. लज्जेने झुकला भानू तव तुझ्या रूपावरी या. लज्जेने झुकला भानू तव तुझ्या रूपावरी या. सुवास दरवळला आसमानी कस्तुरीचा हो. सुवास दरवळला आसमानी कस्तुरीचा हो. नाक मुरडीत रंभा नाचती इंद्र दरबारी हो. नाक मुरडीत रंभा नाचती इंद्र दरबारी हो. प्रेमाचा रस वाहतो लावण्यात फुलवंती तुझ्या. प्रेमाचा रस वाहतो लावण्यात फुलवंती तुझ्या. टक लावून बघती स्वर्गातील देवगण संध्या. टक लावूनी बघती स्वर्गातील देवगण संध्या. भाग्याची आरस लाभली रविकर रे तुझला. भाग्याची आरस लाभली रविकर रे तुझला. स्वप्नात मधुर मिलन दिसले रम्य पहाटी मजला. स्वप्नात मधुर मिलन दिसले रम्य पहाटी मजला. रम्य पहाटी मजला. तर प्रेमरसातली खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी सरांची ही रचना होती श्रोते हो. याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये सौ मीना ब राजपूत मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. सौ मीना ब राजपूत मॅडम यांनी कल्याण येथून लिहिले श्रावणधारा या शीर्षकाखाली की श्रावणधारा येती सरसर चिंब चिंब भिजवीत. श्रावणधारा येती सरसर चिंब चिंब भिजवीत. अवखळ साऱ्या ललना मृदगंध घेत मिरवीत. अवखळ साऱ्या ललना मृदगंध घेत मिरवीत. ऊन पावसाचा खेळ रंगतो पाठ शिवणीच्या शिवशिवीत. ऊन पावसाचा खेळ रंगतो पाठ शिवणीच्या शिवशिवीत. साज सृष्टीचा खरा बहरतो. साज सृष्टीचा खरा बहरतो. नभी इंद्रधनुष्य गिरवीत. नभी इंद्रधनुष्य गिरवीत. वाह. तर श्रावणधारा जेव्हा सरसर करत येतात त्या चिंब भिजवतात असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले नशिबाची जाग या शीर्षकाखाली की रात्रीच्या काळोखातून पहाटेचं तांबडं फुटलं. रात्रीच्या काळोखातून पहाटेचं तांबडं फुटलं. पण मजुरीच्या कचाट्यातून जीवनाचं तांबडं फुटण्यासाठी शिकवाय लागलं पोराला. शिकवाय लागलं पोराला. वाह वाह.
खूप अप्रतिम नशिबाला आलेली जी जाग आहे ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे की रात्रीच्या काळोखातून पहाटेचं तांबडं फुटलं, पण मजुरीच्या काचाट्यातून म्हणजे जे आपल्या नशिबाला आलं आहे ते मुलांच्या नशिबाला येऊ नये म्हणून मुलाला शिकवायला लागलेला तो बाप मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये सौ शारदा राम मालपानी मॅडम, काव्यसम्राज्ञी या नावाने मॅडम लिहितात. सौ शारदा राम मालपानी मॅडम अमरावती येथून लिहित आहेत. 2 चारोळ्या त्यांनी पाठवलेल्या आहेत. स्वभावोक्ती अलंकारातून नटखट कान्हा या पहिल्या चारोळीमध्ये, या शीर्षकाखालील पहिल्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलं आहे की घेऊन डोईवर नवनीताचा माठ, घेऊन डोईवर नवनीताचा माठ, गवळणी निघाल्या मथुरा बाजारी, गवळणी निघाल्या मथुरा बाजारी, बालसवंगाड्यांना घेऊन सोबतीला, वाट अडवतो हा कान्हा नटकट भारी, वाट अडवतो हा कान्हा नटकट भारी. वाह, नटकट कान्हाचे नटखट असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि राजहंस या शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये मॅडमने लिहिलं आहे की शुभ्र धवल हा राजहंस पक्षी, शुभ्र धवल हा राजहंस पक्षी, बाकदार चोच चाल डौलदार, बाकदार चोच चाल डौलदार, नीरक्षीर वेगवेगळे करतो हा, भक्षावर करी सावधपणे वार, भक्षावर करी सावधपणे वार. तर खूप अप्रतिम राजहंसाबद्दलचे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये संगीता सौ सुजाता काळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ सुजाता काळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की बरसुनी श्रावणातल्या सरी पाना फुलांनी बहरली सृष्टी, बरसुनी श्रावणातल्या सरी पाना फुलांनी बहरली सृष्टी, पक्षी प्राणी प्रमुदित होती, डोंगर दर्याशी हितगुज करती, पक्षी प्राणी प्रमुदित होती, डोंगर दर्याशी हितगुज करती. वाह, खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये रश्मी काळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रश्मी काळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की सावळे ते रूप तुझे डोळे भरून बघू दे, सावळे ते रूप तुझे डोळे भरून बघू दे, माझ्या हृदयी विठ्ठला सदैव तूच असू दे, माझ्या हृदयी विठ्ठला सदैव तूच असू दे. तर खूप अप्रतिम अशी ही भक्ती चारोळी होती. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये संगीता काळे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. संगीता काळे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की सहवासातले क्षण जपून ठेवावे मनात, सहवासातले क्षण जपून ठेवावे मनात, कोण जाणे कधी कधी सुटेल कोणाची साथ, कोण जाणे कधी कधी सुटेल कोणाची साथ, कोणाची साथ. वाह, तर सहवासातले क्षण मनात जपून ठेवावे असे सुंदर असे भाव यामध्ये होते. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले. आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. जीवनगाणी या शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की काही स्वप्न जगून झाली खूपशी अजून जगू दे, काही स्वप्न जगून झाली खूपशी अजून जगू दे, आनंदाचं झाड अंगणी असंच बहरत राहू दे, आनंदाचं झाड अंगणी असंच बहरत राहू दे, परसातला रंग फुलांचा घरट्यात सजूनी राहू दे, परसातला रंग फुलांचा घरट्यात सजूनी राहू दे, गंधतयांचा शब्द होऊनी जीवन गाणे गाऊ दे, जीवन गाणे गाऊ दे. वाह, तर खूप स्वप्न जगून झाली आणखी थोडीशी जगू दे, सुंदर आशावादी भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुरेखा साठे मॅडम लिहित आहेत घाटकोपर मुंबई येथून. सौ सुरेखा साठे मॅडम यांनी घाटकोपर मुंबई येथून लिहिलं आहे की बोलता न येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त असतं, बोलता न येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त असतं, सर्वांना ते वाहता येत नसतं, सर्वांना ते वाहता येत नसतं, म्हणून बोलघेवड्यांचं आयुष्य सुखद असतं, म्हणून बोलघेवड्यांचं आयुष्य सुखद असतं. एक वास्तव, एक सत्य मांडणारी मॅडमची ही चारोळी होती. कारण बोलता न येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त असतं. आणि खरंच की शब्द असतील तरच ओझं असेल, आणि ते शब्द अबोल असतील तर त्याचं ओझं जास्त असतं. आणि बोलघेवडे जे लोक असतात त्यांचं आयुष्य खूप सुखद असतं. ते चापलुशी करतात, ते बोलतात, ते एकमेकांची स्तुती करतात, एकमेकांचं कौतुक करतात आणि असं भासवण्याचा प्रयत्न करतात की मीच सर्वात जास्त तुझी काळजी घेणार आहे, मलाच तुझी सर्वात जास्त काळजी आहे आणि मी हे सगळं करू शकतो. त्याला बोलघेवडे लोक असे म्हणतात आणि त्यांचं आयुष्य सुखद असतं.
ज्यांचं मन आबोलं असतं, ज्यांच्या मनामध्ये प्रेमभाव असतो, जे लोक निस्वार्थी असतात, साधेसुधे सरळ असतात, त्यांच्या नशिबी मात्र हा वनवास येतो. हे कटू सत्य आहे. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ तृप्ती विजय पाटील सर लिहित आहेत उल्हासनगर जिल्हा ठाणे येथून. सौ तृप्ती विजय पाटील सरांनी उल्हासनगर जिल्हा ठाणे येथून लिहिले मनाचा गाभारा या शीर्षकाखाली, की भरा मनाचा गाभारा निरपेक्ष स्पंदनांनी, भरा मनाचा गाभारा निरपेक्ष स्पंदनांनी, फुलतील नाती गोती सुख आनंदी क्षणांनी, फुलतील नाती गोती सुख आनंदी क्षणांनी, नको द्वेष कोणासाठी, नको द्वेष कोणासाठी, मन शुद्ध ते ठेवावे. वाह, नको द्वेष कोणासाठी, मन शुद्ध ते ठेवावे, संवादाच्या मदतीने मन मोकळे करावे, मन मोकळे करावे. वाह, तर मनाचा गाभारा उकलून दाखवणारी ही खूप अप्रतिम अशी रचना होती. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ प्रतिमा अरुण काळे मॅडम लिहित आहेत निगडी पुणे येथून. प्रतिमा अरुण काळे मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलं आहे ठसा शीर्षकाखाली, की भावनांना रिते करण्याचा सर्वतोपरी जपला येवाचा, भावनांना रिते करण्याचा सर्वतोपरी जपला येवाचा, लेखणीने व्यक्त होत अचूक, साहित्यविश्वी उमटवला ठसा, साहित्यविश्वी उमटवला ठसा. वाह, खूप अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत दापोली रत्नागिरी येथून. प्रशांत यशवंत गमरे सरांनी दापोली रत्नागिरी येथून लिहिलं आहे, की थोडं समजून घ्यावं आपणच आपल्या माणसाला, थोडं समजून घ्यावं आपणच आपल्या माणसाला, एकमेकांना वेळ द्यावा, एकमेकांना वेळ द्यावा, एकमेकांसाठीच राखून ठेवलेला, एकमेकांना वेळ द्यावा, एकमेकांसाठीच राखून ठेवलेला, थोडं जाणून घ्यावं मनात दडलेल्या भावनांना, प्रेम करत एकमेकांवर जपावं आयुष्यभर नात्याला, जपावं आयुष्यभर नात्याला. वाह वाह, खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते, की मनात दडलेल्या भावनेला जे आहे थोडं जाणून घेतलं पाहिजे आणि एकमेकांवर प्रेम करत आयुष्यभर एकमेकांना जपलं पाहिजे. एकमेकांना जपणं म्हणजे एकमेकांचा सन्मान करणं, एकमेकांना मधुर बोलणं, एकमेकांच्या भावभावनांचा विचार करणं, एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होणं, एकमेकांना पुढं जाण्यासाठी मदत करणं. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका कवितेमध्ये सौ शिवानी श्री वकील मॅडम लिहित आहेत. सौ शिवानी श्री वकील मॅडम यांनी लिहिलं आहे, की सोसवेना कहर उन्हाचा पाण्यासाठी दाह जीवाचा, सोसवेना कहर उन्हाचा पाण्यासाठी दाह जीवाचा, पाणी म्हणजे अमूल्य ठेवा पशुपक्ष्यांनाही सहज मिळावा, पाणी म्हणजे अमूल्य ठेवा पशुपक्ष्यांनाही सहज मिळावा, वाटीभर पाणी ठेवा पक्ष्यांनाही हवा विसावा, वाटीभर पाणी ठेवा पक्ष्यांनाही हवा विसावा, जीव असा संतुष्ट करावा भूतदयेचा बंध जपावा, भूतदयेचा बंध जपावा. वाह, तर पाण्याचं महत्त्व आणि उन्हाचा कहर, त्यामध्ये पशुपक्ष्यांबद्दलची जी काळजी, त्यांनाही पाणी ठेवलं पाहिजे, असा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये अनिता कांबळे मॅडम यांनी लिहिले रायगड येथून. अनिता कांबळे मॅडम लिहित आहेत रायगड येथून, कवी शब्दांचा जादूगार या शीर्षकाखाली त्यांनी लिहिले, की शब्द अक्षरे जोडून यात तयार होते कलाकृती, शब्द अक्षरे जोडून यात तयार होते कलाकृती, सुविचार संदेश उपदेश कवी निर्मितो संस्कृती, सुविचार संदेश उपदेश कवी निर्मितो संस्कृती, आरसा दाखवी माणसा शब्दांचा जादूगार कवी, आरसा दाखवी माणसा शब्दांचा जादूगार कवी, भूत भविष्य वर्तमान लेखनातून ज्वलंत ठेवी, लेखनातून ज्वलंत ठेवी. वाह, आणि खरंच कवी हा शब्दांचा जादूगार असतो, म्हणून त्याच्या प्रत्येक शब्दांमध्ये सार असतो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये पल्लवी चरपे मॅडम यांनी लिहिलं आहे नागपूर येथून. पल्लवी चरपे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, की कधी असते उषासोबती कधी असते निशासोबती, कधी असते उषासोबती कधी असते निशासोबती, ऊन सावल्यांचा खेळ हा याने पाने आयुष्याची रंगती. वाह, ऊन सावल्यांचा खेळ हा याने पाने आयुष्याची रंगती, सुखामागून येतं दुःख आणि दुःखामागून येतं सुख, आणि दुःखामागून येतं सुख, हेही दिवस जातील म्हणून नका ठेवू हरण्याची रुखरुख, नका ठेवू हरण्याची रुखरुख. वाह वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर असा संदेशात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय. सुधा गोखले मॅडम लिहित आहेत मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथून.
सुधा गोखले मॅडम यांनी मेलबर्न ऑस्ट्रेलिया इथून लिहिलं आहे, कुणी दुखावले तुला कुणी टोमणे मारले, भावविश्व उधळले डोळे तुझे ओलावले. कुणी दुखावले तुला कुणी टोमणे मारले, भावविश्व उधळले डोळे तुझे ओलावले. थोपविले अश्रूंना तू कंठ दाटून आला, थोपवले अश्रूंना तू कंठ दाटून आला. काही न बोलली तू आणि अश्रू मुख झाला, आणि अश्रू मुख झाला. वाह वाह. खरंच की कोणी तुम्हाला दुखावतं, कोणी तुम्हाला टोमणे मारतं, कोणी तुमचं भावविश्व उधळतं, त्यामुळे डोळे ओलावतात. अश्रूंना आपण थोपवतो, कंठ दाटून येतो आणि आपण मूक होऊन जातो. तर हा अबोला, हा मोकेपणा मॅडमच्या या रचनेमध्ये खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या आपल्या FMने आपल्या जगभरातील साहित्यिक मान्यवरांना या एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये एकत्रित केलेला आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून आपण 4 वर्ष आपल्या आजच्या या शोला पूर्ण केली. आपण 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि निश्चितच हे सर्व तुमच्या सक्रिय सहभागामुळं आणि आपले जे श्रोते आहेत, जे साहित्यिक नाहीत परंतु श्रोते आहेत आणि जे वाचक आहेत, तर ते सुद्धा आपल्या शोवर भरभरून असं प्रेम करतात. आणि त्यांच्या प्रेमामुळं आपण या 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य होतं म्हणूनच आपण हा टप्पा जो आहे तो पूर्ण करू शकलो. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपला रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आपल्या FMवर कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, ज्ञान, मनोरंजन या सर्व प्रकारच्या कार्यक्रमात भरभरून असे भरलेले असतात. आणि आध्यात्मिक कार्यक्रमसुद्धा खूप सारे आपल्या FMवर असतात, आपण ऐकत असालच. आणि त्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणखी एक आपण कार्यक्रम लवकरच जोडत आहोत, तो म्हणजे कोर्ट कचेरी या नावाचा आपण कार्यक्रम सुरू करत आहोत. जे विधिज्ञ मान्यवर आहेत, तर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर कायद्याचं साधं आणि सोप्या भाषेमध्ये जे ज्ञान आहे ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर तो कार्यक्रम आपण आपल्या FMवर लवकरच सुरू करीत आहोत. कोर्ट कचेरी, COURT, मी स्पेलिंग रिपीट करतोय, COURTKACHERI, कोर्ट कचेरी. इंग्रजी किंवा मराठीतून दोन्हीही प्रकारे जर यूट्यूबवर आपण टाकलं तर आपल्याला तिथं हा चॅनल दिसेल. नो वन इज अबोव द लॉ असं त्याचं टायटल आहे. तर त्या चॅनलवरचे जे मान्यवरांचं मार्गदर्शन आहे, तर त्या अनुषंगानेचे आपण कार्यक्रम जो आहे तो आपल्या FMवर चालू करणार आहोत. तर ज्यांना दररोजच्या जीवनामध्ये कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे आणि कायदा सोप्या, साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्या आपण चॅनलवर त्या सांगत आहोत. तर ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करावं. तिथं येऊन आपण कायद्याचं ज्ञान जे आहे ते सोप्या शब्दामध्ये घेऊ शकता. आणि तोच कार्यक्रम आपण FMवर सुद्धा सुरू करीत आहोत. तर श्रोते हो, आज आपल्या शोमध्ये खूप सुंदर आणि अप्रतिम अशा ज्या रचना आहेत त्या आलेल्या होत्या. त्या सर्वांचं सादरीकरण जे आहे ते आपण केलं. आणि तुमचे शब्द जेव्हा मी सादर करत असतो, खरं सांगायचं श्रोते हो, तर त्या शब्दांना मी जगत असतो. मी फक्त त्याचं वाचन करत नसतो, तर ते शब्द वाचताना त्यामधील भाव जे आहेत ते मी श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जेव्हा त्या ओळी लिहित असता, तेव्हा तुम्ही त्या ओळी लिहित असताना तुमच्या मनामध्ये कोणत्या स्वरूपाचे भाव जे आहेत त्यावेळी असावेत अशी एक कल्पना करून तुमच्या प्रत्येक शब्दांना जिवंत करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न असतो. आणि या माझ्या छोट्याशा प्रयत्नांना आपण भरभरून अशी दाद देता, अनेक प्रतिक्रिया येतात. आणि निश्चितच आपल्या FM आणि तुमच्यामधला दुवा म्हणून मला खूप आनंद होतो. मला सांगायलासुद्धा खूप आनंद होतो की तुमच्या रचनांचं सादरीकरण करीत असताना मी खरंच मंत्रमुग्ध होऊन जातो. आणि मला कळत नाही की शोची वेळ कधी संपते. आतासुद्धा बघा ना श्रोते हो, बघता बघता शोची वेळ संपली आहे. घड्याळ मला केव्हाचं खुणावतं आहे. मी त्याला थोडासा वेळ थांबण्याचं सांगितलं होतं म्हणून तो थोडासा थांबला होता, परंतु पुन्हा आणखी घड्याळाची टिकटिक ही माझ्या कानापर्यंत पोचते आणि ते मला इशारा देतं की तुझी वेळ संपलेली आहे. आजच्या शोमधून तू जाण्याची वेळ आलेली आहे, जावं लागेल.
खरंच मन करत नाही श्रोते हो, कारण तुमच्या रचना सादर करीत असताना त्यातले भाव, आशय, विषय हे जेव्हा मी सादर करत असतो तेव्हा मला स्वतःला सुद्धा ते शब्द जगल्याची अनुभूती मिळते. तुमचे शब्द माझ्या काळजापर्यंत पोचतात, श्रोत्यांच्या काळजापर्यंत पोचतात आणि हा शब्दांचा प्रवास जो आहे, हा शब्दांचा जो खेळ आहे तो असाच पुढं निरंतर चालत राहावा असे भाव जे आहेत ते मनामध्ये असतात. परंतु शेवटी वेळेचं बंधन आहे. त्यामुळं मला म्हणजे आर.जे. कैलासला आजच्या शोमधून तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो श्रोते हो, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा आणि आर.जे. कैलासला हा खेळ शब्दांचा या शोमधून आजच्या पुरती रजा द्या.